तो सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 41 अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 34. आपल्या सर्वांचे आदर्शस्थान असलेले स्वयंप्रेरकचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना आपण वंदन करूया. आपल्या परीनं आपल्या संस्थेच्या वतीनं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण निश्चित या दोन्ही विचारधारांना एकत्रित घेऊन हा कर्मयोगही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अध्यात्म वेदांताचं सार जे आहे तर तेही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हे दोन्ही विचारधारांना आपण एक संगम साधून त्यांचा स्वयंप्रेरकच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आपण कर्मयोग सुद्धा करत आहोत, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा एक एक गोष्टी करत आहोत आणि साइड बाय साइड आपण या अध्यात्माच्या गोष्टी ज्या आहेत. कारण आपण जर सुरुवातीचे सेशनला असाल किंवा ऐकले असाल तर आपल्याला हे निश्चित माहिती आहे की आपण एक स्वामीजींचा विचार या गीतेच्या संदर्भातला जो घेतला होता की स्वामीजी असं म्हणले होते की गीता ही वाचून जेवढी कळणार नाही तेवढी फुटबॉल खेळून समजेल. फुटबॉल खेळण्यासाठी जे तुम्ही तुमचं शरीर सशक्त बनवाल आणि त्या सशक्त शरीरानंतर तुम्ही जेव्हा गीता शिकाल तर ती अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल असं म्हणण्यामागे स्वामीजींचा खूप मोठा विचार आहे. आणि तो आपल्याला जर समजला तर आपल्याला ह्या गीता कशी शिकायला पाहिजे हे आपल्याला जरूर समजेल. हे नुसते श्लोक नाहीत किंवा नुसते अक्षर शब्द नाहीत की जे फक्त आपल्याला कानावरती पडून घ्यायचे आहेत. तर ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा इम्प्लिमेंट होणार तेव्हाच त्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने अर्थ आपल्याला उमगणार आहे. आणि म्हणून स्वामीजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही तुमच्या मैदानावरती त्यांनी फुटबॉल खेळणाऱ्या उदाहरण दिलं होतं कारण समोरचा ऑडियन्स त्या लेव्हलचा होता. परंतु तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि त्याच्यातनं तुम्हाला खऱ्या अर्थाने गीता अधिक कळणार आहे. जसं आपण म्हणतो एखादा व्यक्ती दुःखातून, संकटातून जेव्हा तावून सुलाखून येतो, तर त्याला जीवनाचा अर्थ जास्ती चांगला कळतो. रादर दॅन एखादा फक्त पुस्तकी भाषेमध्ये शिकलेला असेल, तर त्याला तेवढं जीवन तो छान प्रकारे सांगू शकेल, शब्द वापरू शकेल. परंतु जो अनुभव जो हवाय, अपेक्षित आहे, तो मात्र त्याच्याकडे नसतो. त्यामुळे मग त्याला आपण फक्त पुस्तकी विद्या असं जे म्हणतो, तर तो भाग होतो. तर ते स्वामीजी आपल्याला सांगतात आणि तोच खऱ्या अर्थाने गीता शिकण्याचा मार्ग आहे. की प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे ज्ञान उतरवता यायला पाहिजे. तरच त्या गोष्टींचा अर्थ आहे. पण ते इतकं सोपंही नाही. म्हणून प्रयत्नशील राहणं. सो ह्या दोन्ही विचारधारा, दोन्ही आदर्शांना प्रमाण मानून आपण आपलं सातत्याने योगदान देत आहोत. आपलं ब्रीदवाक्य असेल ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस. हा यू शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय. एकदा तो समजला की मग सगळी शक्ती आपल्यामध्येच आहे आणि आपण काहीही आणि सर्व काही आपल्या आयुष्यात घडवू शकतो. इतकी ताकद ही आपल्यामध्ये आहे. हा विचार स्वामीजींनी आपल्याला दिलेला आहे. भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानेश्वर माऊलींचं या ठिकाणी स्मरण करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. हा मागच्या वेळेचा श्लोक आपण सगळ्यांनी पाहिला की सर्व ज्ञान विमूढा विमूढा स्थान विधी नष्टान चेतसः. हा जो भाग आहे अनसूया म्हणजे काय, ती कशी असली पाहिजे. नानुतिष्ठन्तु मे मतम, तर ती मी जे सांगितलेल्या गोष्टींवरती तो क्रिटिसाइज न करता अनसूया ठेवून कसल्याही प्रकारची असूया याविषयी न बाळगता तू ते हे कर्म केलं पाहिजेस. आणि जे असं करत नाहीत तर त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेलं आणि नष्ट झालेलं समज. इतका क्लिअर कट मेसेज आहे की जर ह्या गोष्टी फॉलो करत नसेल तो, अर्थात हे कोण फॉलो करेल तर माणूसच फॉलो करू शकतो. प्राण्यांच्या कानी कपाळ कितीही आपण ओरडलं की अरे असं जगलं पाहिजे, हा कर्मयोग, हा ध्यानयोग आणि हे ते, काही फायदा होणार नाही. सो फक्त मनुष्य जीवनच आहे की ज्याच्यामध्ये हा विवेक, ही बुद्धी ही आहे आपल्याकडे आणि ज्याच्या जोरावरती आपण हे प्रयत्न तरी करू शकतो. मग भगवंत इथं क्लिअर कट सांगतो की जे कोणी हे फॉलो नाही करत आहेत, क्रिटिसाइज करतायत त्या गोष्टींना, असं काही नसतंच किंवा अजून काय काय, तर भगवंत इथे म्हणतो की ते जे मूर्ख आहेत म्हणजे अज्ञानी, मूर्ख याचा अर्थ अज्ञानी जे आहेत, तर ते जगून सुद्धा काही उपयोग नाही त्यांचा. म्हणजे ते जगतायत पण
प्राण्यांसारखं जीवन चालू आहे. या पलीकडे त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. आणि मग त्याच्यावरती माऊलींनी फार सुंदर विवेचन केलंय आणि ती गोष्ट जी आहे ती अधिक उलगडून सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये माऊली असं म्हणतात, श्लोक क्रमांक 199 मध्ये, "तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयासी संभाषण सर्वथा करावे ना." की ही जी मंडळी आहे, तर ही मंडळी म्हणजे कोण? पहिलेच आपण बघितलं मागच्या श्लोकांमध्ये. जनरलाइज स्टेटमेंट भगवंतांनी केलंय. "ये मानवः." सर्वांसाठीच ॲप्लिकेबल आहे. असं काही कॅटेगरी त्यांनी केलेली नाही, की जो देवाचं करतो तो, जो नास्तिक आहे तो किंवा जो आणखीन कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, असं काही त्यांनी म्हटलेलं नाही. सर्व मानवांसाठी एकच नियम आहे. तर त्या मग आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं, की जो हे नियम फॉलो करत नाही, त्याला क्रिटिसाइज करतो, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, तर ते अज्ञानी आहेत आणि त्यांचा नाशच होतो. इथे माऊली आपल्याला ते सांगतायत, "तैसे जे पार्था." अर्थ म्हणजे अर्जुन आपल्याला माहिती आहे. "विमुख या परमार्था." म्हणजे कुणी या परमार्थाला, हा काय आहे तर कर्मयोगाचा अध्याय चालू आहे. ही फिलॉसॉफी आहे. हे तत्वज्ञान आहे जगण्याचं, की कसं जगावं म्हणजे आनंद मिळेल. तर जे कोणी हे जगण्याचं तत्वज्ञानाला पाठमोरं जात आहेत, विमुख म्हणजे तोंड जे आहे ते तोंड फिरवायचं त्या गोष्टीकडं आणि आपलं जीवन जगतायत. तयासी संभाषण सर्वथा करावे ना. म्हणजे काय, त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. भाषण म्हणजे काय? तर या विषयासंबंधित भाषण त्यांच्यासमोर करू नये. काही उपयोग होणार नाही त्यांचा. त्याने कितीही आपण सांगितलं तरी काही, किती समजवण्याचा प्रयत्न केला, की बाबा ही आवश्यक गोष्ट आहे, असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. तो म्हणणार हे विमुख आहे ना तो. त्या गोष्टीकडे पाठ लावूनच बसलेला आहे. तर माऊली असं म्हणतात, की अशा लोकांना सांगून काही फायदा होणार नाही. मग अशा लोकांशी या विषयावर चर्चा सुद्धा करायला जाऊ नये. आपण बऱ्याचदा पाहतो की नाही, आपण आपल्या पण आयुष्यात असं होतं, की मी याला इतक्या वेळेला समजावते, पण तरी सुद्धा हा असं ऐकतच नाही. पण तो विमुख आहे ना. तो त्या गोष्टीकडेच पाठ लावून बसलेला आहे. आपण कितीही जरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तोंड तर फिरवलं पाहिजे, त्याने बघायला पाहिजे. तर ती गोष्ट त्याला समजेल, उमजेल. ही गीता अवघड आहे, अवघड आहे असं म्हणून जर ती कायमच बाजूला ठेवली गेली किंवा त्या गीतेचा आपल्या आयुष्यात काही संबंध नाहीये, असं म्हणून जर ती बाजूला ठेवली, तर कधीच गीता कळणार नाही. त्याने काही गीतेचं नुकसान नाहीये. नुकसान आपलंच होणार आहे, कारण आपल्याला जगण्याचं नॉलेजच मिळणार नाही, की कसं जगावं. मग जे कोणी असं म्हणतात, की हे सगळं बाजूला, याचा काही उपयोग नाही आपल्या जीवनाशी, गीता काही आपल्या प्रॅक्टिकल लाईफशी काही कनेक्ट नाहीये. तर त्यांना समजावण्यात जाण्यात पण काही अर्थ नाही. आणि पुढे मग माऊली संतान "म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती, सांगे पतंगू काय साहती प्रकाशाते." आता हा माऊलीने दिलेला दृष्टांत आहे. आपण प्रत्येक वेळेला हे म्हटलंय, की गीता ही सिद्धांत आहे आणि ज्ञानेश्वरी हे दृष्टांत आहे. एक्झाम्पल देऊन ती गोष्ट माऊली आपल्याला सोप्या भाषेमध्ये, आपल्या दैनंदिन आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून माऊली हे आपल्याला सांगतायत. काय म्हणले? "सांगे पतंगू काय सहाती प्रकाशाते." पतंग जो असतो, म्हणजे ते संध्याकाळचे जे किडे येतात, त्यांचं आयुष्य अगदी काही तासांचं असतं. तर ते पतंग जे आहेत, त्या दिव्याच्या प्रकाशाने आकर्षित होतात आणि त्या प्रकाशाकडे ओढले जातात. का येतात ते प्रकाशाकडे? त्यांचं त्यांनाच माहिती आहे. पण प्रकाशाकडे आल्यानंतर जीवन गमावून बसतात एवढं नक्की आहे. मग म्हणून इथं माऊली असं म्हणतात, की "सांगई पतंगू काय साहाती प्रकाशाते." साहाती म्हणजे काय मिळवतात ते? त्या प्रकाशाकडचं आकर्षण मिळवून मिळालं काय त्यांना? ही कोण लोकं आहेत? "म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती." म्हणून ही अशी जी लोकं आहेत, जे मानत सुद्धा नाहीत आणि उलट त्याच्यावर टीका पण करत बसतात, निंदा करत बसतात त्याची. तर ती लोकं त्या पतंगासारखी माऊलींनी दृष्टांत देऊन सांगितलं, की जसं त्या पतंगाचं, तरी त्याला वाटलं, की काहीतरी ते वेगळं दिसतंय, छान दिसतंय, भारी दिसतंय म्हणून तो त्या प्रकाशाकडे आकर्षित पण झाला. पण उपयोग काय झाला? जीवनच गमावून बसला. मग ह्या परमार्थाच्या पलीकडं कितीतरी छान-छान गोष्टी आपल्याला वाटतात. अरे वाह! ते असं जगलं पाहिजे, तसं पाहिजे, लक्झरियस लाईफ पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजे, खायला सगळं छान-छान पाहिजे, वगैरे, वगैरे. सगळंच सो कॉल्ड जे काही कॉमन गोष्टी आहेत त्या सगळ्याच. तर ते सगळं खूप भारी आहे. ऑफकोर्स भारी आहे. पण जेव्हा त्याच्याकडे आकर्षित होऊ आणि हा परमार्थच टाकून देऊ, तर काय होणार आहे? त्या पतंगासारखी अवस्था होणार आहे. त्या आकर्षणाला भुलून आपण त्याच्याकडे जाणार, परंतु जीवन व्यर्थ गेलं. जगणं कळलंच नाही. जे भगवंताने सांगितलंय, की त्यांचा नाशच होतो. नाश मीन्स काय? वेस्ट. नाश म्हणजे काय, ते नष्ट होतात वगैरे अशातला भाग नाही. वेस्ट जातं त्यांचं लाईफ. काही उपयोग राहत नाही असं जगून.
पतंगा दीपी आलिंगन. पतंग काय करतो, दीप म्हणजे दिवा जो आहे त्याला आलिंगन लावतो, तो जवळ जातो त्याच्या भेट घेण्यासाठी. किती छान उदाहरण देतं ना माऊली. पतंगा दीपी आलिंगन. आलिंगन म्हणजे आपण आलिंगन कोणाला म्हणतो, आपण प्रेम व्यक्त करतो त्या व्यक्तीविषयी, तेव्हा आलिंगन देतो. हा पतंग काय करतोय, त्या दिव्याविषयी त्याचं जे प्रेम आहे त्याच्या प्रेमाच्या ओढीपोटी त्या दिव्याकडे तो आकर्षित झालोय. तेथ त्यासी अचूक मरण. अचूक आहे मरण, काय आहे अचूक आहे म्हणजे कन्फर्म आहे, मरणार आहे तो. आधीच एक तर 2-3 तासाचं लाईफ, त्याच्यात त्या दिव्याकडे आकर्षित होणार. मेणबत्ती लावली की ते सगळे इकडे त्या मेणबत्तीच्या जवळ येतात, मरतात. पण उष्णताच तेवढी जी त्यांच्या जीवाला सहनच होत नाही. पण केवळ तो अंधारात असलेला प्रकाश जो आहे तो त्यांना आकर्षित करतो. कारण त्यांना बाकी काहीच दिसत नाही. त्यांना दिसतो तो फक्त दिव्यातला प्रकाश आणि त्या प्रकाशाकडे ते आकर्षित होतात. त्यांना नाही माहिती की तिथे उष्णता आहे. त्या उष्णतेने आपण मरून जाऊ. आपली तेवढी सहनशक्ती नाहीये. याचं अज्ञान असल्यामुळं त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि अचूक मरण आहे. गेलं की मरणार 100% जिवंत राहू शकतच नाही. देवी विषयाचरण आत्मघाता. आता विषय ह्या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा पाहिलेला आहे. इंद्रिय आणि त्याचे विषय. डोळ्यांचा विषय काय? तर पाहणं. जे काही पाहायला मिळतं ते पाहणं म्हणजे डोळ्यांचा विषय झाला. ऐकणं हा कानांचा विषय आहे. तर हे जे विषय आहेत, जे आपल्याला आकर्षित करतात. अरे वाह! छान वाटतंय बरं का. अजून जेवायला बसलो. जेवण छान झालंय बरं का. शास्त्र सांगतं, की आम्हाला सावकाश जेवायचं, पोटात थोडी जागा ठेवली पाहिजे, असं जेवलं पाहिजे. सगळं छान आहे. पण नाही हो, ते जेवण इतकं छान झालंय. आजचा मेनू ना एक नंबर. अशी चव मी कधी बघितलीच नाही. 2-4 घास जास्ती खाल्ले. आता इतकं पोट फुगलंय. मग त्रास झाला. मग आता अपचन झालं. मग अजून काय-काय ॲसिडिटी होतीये, सगळं होतंय. काय झालं? कारण त्या विषयाकडे आकर्षित झालं. जिभेला वाटलं, की अरे अजून खाल्लं पाहिजे, छान वाटतंय. बुद्धीला माहिती आहे, की अरे नाही मर्यादित खाल्लं पाहिजे, नाहीतर आपल्याला त्रास होईल. नाही, नाही, नाही. ते खाल्लं पाहिजे. मग चव चाखली पाहिजे. छान वाटते मला अजून खायला पाहिजे. एखादी गोष्ट किती करावी ह्याला पण एक मर्यादा असते. तर ती पतंगाच्या उदाहरणातनं माऊलींनी सांगितली. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. हा 32वा श्लोक कळला ना? ज्ञानेश्वरीचं जे निरूपण जे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. फक्त एक रिव्हिजन घेतली. पतंगाचं उदाहरण आणि का ह्या गोष्टी भगवंत इथे सांगतोय, की परमार्थाकडे किंवा या ज्ञानाकडे जो कोणी विमुख होईल, जो पाठमोर बघेल किंवा याला पाठ दाखवेल, जे फॉलो करणार नाहीत, त्यांचं जीवन कसं आहे, तर ते आकर्षित होणार, अट्रॅक्ट होणार बाहेरच्या छान-छान गोष्टींकडं. त्याच्यातनं मिळणार काय तर वेस्ट. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 33 आणि 34 फार महत्वाचे श्लोक आहेत. सदृशं चेष्टते स्वस्यः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. जबरदस्त श्लोक आहे. भूतानी सर्वच प्राणी म्हणजे आपण सगळेच, मनुष्य आणि मनुष्येतर जीव सगळेच. प्रकृतीम प्रकृतीम यांती, प्रकृती प्रत जातात म्हणजे आपल्या स्वभावाला. आता प्रकृती म्हणजे आपण काय बघितलंय, नेचर जे आहे. मग आपलं नेचर म्हणजे काय त्याचं पण डेफिनेशन आपण मागच्या वेळेला बघितलेली आहे. तर ह्या प्रकृतीच्या अधीन होतात आणि ह्या अधीन होऊन कर्म करतात. म्हणजे खरं तर आपण स्वतंत्र आहोत आणि आपल्या आयुष्याचा कंट्रोल हा आपल्याकडे असला पाहिजे. पण तसं नसतं. बाय नेचर ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडत असतात. मग नेचर जे आहे ते आपल्या गुणांच्या आधारे 3 गुण जे आहेत, या 3 गुणांच्या कॉम्बिनेशन मधनं सगळे ॲक्शन घडवतं. पण आपल्या अज्ञानामुळं आपल्याला असं वाटतं, की हे मी करतोय, माझ्यामुळं घडतंय वगैरे, वगैरे. काय म्हणतं इथं, भूतानी सर्वच प्राणी प्रकृतीम यान्ति, आपल्या स्वभावानुसार कर्म म्हणजे परवश होऊन, त्याच्यामध्ये अधीन होऊन कर्म करतात. ज्ञानवान अपि, परंतु जो ज्ञानी आहे, जो अवेअर आहे, ज्याला जाणीव आहे, तो व्यक्ती काय करतो? स्वस्याः, आपल्या प्रकृतेः, प्रकृतीला सदृशम अनुसरून चेष्टते, क्रिया करीत राहतो. निग्रह, हट्ट, किम, काय, करिष्यति, करणार. सर्व प्राणी मात्र प्रकृतीच्या अधीन होऊन किंवा वश होऊन कार्य करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करील? निग्रहम किम
करिष्यति. आपण निग्रह करतो की आता मी असं वागणार. आता मला समजलं गीतेमध्ये भगवंत असं असं सांगतोय, कळलं मला ही गोष्ट, आता मी ही करणार. निग्रह केला, पक्क केलं मनाशी, येस आता मी असंच करणार. पण काय होतं, थोड्याच वेळात बाजी पलटते. पुन्हा आपण आपल्या मूळ स्वभावानुसारच वागायला लागतो. पुन्हा फ्रस्ट्रेट होतो, अरे काय मी ठरवलं होतं हे असंच करणार म्हणून, पण नाही होतंय. निग्रह किम करिष्यति. का नाही होतंय? कारण ही प्रकृती जी आहे, या प्रकृतीच्या आपण वश झालेलो आहोत. इतके वश झालेलो आहोत, इतकी तिच्या अधीन झालेलो आहोत, की आता ती जे करते तेच आपण आहोत, अशीच आपली भावना प्रत्येकाची झालेली आहे. आणि मग आता तिथून बाहेर पडायचं, तिथून स्वतःला बाजूला करायचं. ती जी होणारी ओढाताण आहे, त्याच्यातून आपल्याला आपलं आपलं मन दुखावतं. अरे मला त्रास होतोय. अभ्यासाला एखाद्या मुलाला बसायला सांगितलं, की तो मधीच टंगळ-मंगळ सुरू करतो. कारण का? नाही यार एवढा वेळ कुठं बसायचं. पण ज्ञानी माणूस, जो अवेअर आहे, की बाबा अभ्यास माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, तो करणं किती का गरजेचं आहे, त्याच्याने माझ्या आयुष्यात काय-काय घडणार आहे, असं ज्याला पूर्ण जाणीव आहे, तो काय म्हणेल, 2 तास नाही 4 तास, 4 तास नाही 8 तास अभ्यास, अभ्यास, अभ्यास. आणि त्याला जाणीव आहे, तो ज्ञानी आहे. मग ही प्रकृती जी आहे, त्याला पण असं होत नसेल का? दर 2 मिनिटांनी तहान लागली जरा पाणी पिऊन येऊ का? तिकडे काय मॅच चालू आहे, जरा स्कोर बघून येऊ का? आणखीन काही तिकडे कसला आवाज आलाय, तिकडे जरा बघू का काय होतंय? असं त्याला होत नसेल का? होतं ना. बट तो ज्ञानी आहे, तो अवेअर आहे, तो जाणीवेच्या दृष्टीनं माहिती आहे त्याला, की जर मी तसं केलं ना, मोबाईलमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की आपण ठरवतो, की 2च मिनिटं बघूया बरं का. पण ते 2 मिनिटाचे कधी 15 मिनिटं, 20 मिनिटं निघून जातात आपल्यालाही कळत नाही. निग्रह असतो माझा, की 2 मिनिटंच करणार. पण प्रकृती जी आहे, ती विषयांच्या अधीन झालेली आहे. मग ते काय, "अरे वाह! छान वाटतंय. अच्छा हा व्हिडिओ, मग तो व्हिडिओ, मग तो व्हिडिओ." तो चालूच आहे. मग हा मेसेज, तो मेसेज, इकडं फॉरवर्ड करू का तिकडं फॉरवर्ड करू? कंटिन्यूअस. अरे माझी 15 मिनिटं कधी गेली कळलंच नाही. अरे पुढच्या वेळेला नाही बरं का, असंही नाही करणार. निग्रह किम करिष्यति. जोपर्यंत आपण ह्या प्रकृतीच्या अधीन राहणार आहोत, तोपर्यंत ह्या सगळ्याच गोष्टी कितीही आपण निश्चय केला, तरी सुद्धा आपल्याकडनं होणार नाहीत. मग काय करावं लागेल? ह्या प्रकृतीवर स्वार व्हावं लागेल. मग स्वार कसं होता येईल? सोपं आहे. ज्ञान, अवेअर व्हावं लागेल. जसं बघा, एखादा विद्यार्थी आहे, अभ्यासात कमी पडतोय किंवा तो टंगळ-मंगळ करतो, सीरियस नाहीये त्या गोष्टीबद्दल. तर शिक्षक असो, घरातले असो, त्याला ज्ञान देतात, त्याला अवेअर करतात, की "बाबा रे, तू जर असं वागलास तर काय होईल? मग तुला कमी मार्क मिळतील, कमी मार्क मिळाले तर असं-असं होईल. मग असा त्रास होईल, मग सगळे तुझे मित्र पुढे निघून जातील, तू मागे राहशील." अनेक गोष्टींना. या सगळ्यातनं ते त्याला जाणीव करून देऊ पाहतात, की "तू आत्ता जसं वागतोयस, तसं वागलास तर असं-असं घडेल." जर ही जाणीव निर्माण करण्यामध्ये शिक्षक यशस्वी झाला, तर जो विद्यार्थी टंगळ-मंगळ करत होता, त्याला आता जाणीव झाली म्हणजे तो अवेअर झालाय, म्हणजे तो आता ज्ञानी झालाय. आता तो त्याच अभ्यासाविषयी सीरियस होतो. आणि अशी उदाहरणं आपल्या आजूबाजूला, आपल्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला घडलेली आहेत. कित्येक गोष्टी आपल्याही आयुष्यात अशा होतात, मग कोणीतरी एखादा भेटतो, घरातला असतो, बाहेरचा असतो. तो आपल्याला सांगतो, की "अरे असं कर, असं होईल." मग आपल्याला ते कळतं, जाणवतं आणि मग आपणही करतो. आता मगाशी शुभांगीताईंनी स्वामींच्या सेवेचा विषय काढला. इतकी सहज घडते का हो सेवा? नाही घडत ना. आपणही या अवस्थेतनं आलेलो आहे, की पहिल्यांदा ते नकोसं वाटत असतं. मग बऱ्याच जणांच्या आयुष्यात संकटं येतात, समस्या येतात. मग कोणीतरी सांगतो, "अरे आता आता तरी कर." "हां, नाही, नाही आता करतो." का? कारण आता जाणीव झाली आहे, की हे केलं तरच कदाचित मी वाचू शकेल, कारण माझे सगळे मार्ग बंद झाले आहेत. पण जोपर्यंत त्या प्रकृतीच्या अधीन होता, तोपर्यंत मी कित्येक वेळेला सांगायचो, "असं कर, असं कर, असं कर. ते स्वामींकडे जा, त्यांची सेवा कर. या देवाकडे जा, ती सेवा कर." काहीच फायदा होत नाही. हा अवेअरनेस जो आहे, ही जाणीव जी आहे, ती बाहेरनं देता येत नाही. बाहेरनं तशी परिस्थिती निर्माण करता येऊ शकते. जाणीव मात्र ज्याची त्यालाच व्हावी लागते. कितीही गोपून जरी एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला, तरी शुभांगी त्यांनी मगाशी जे उदाहरण दिलं, घोड्याला पाणवठ्यापर्यंत घेऊन जाता येऊ शकतं.
पाणी प्यायचं का नाही शेवटी त्या घोड्यालाच ठरवावं लागेल. ते बाहेरच्या माणसाला करता येत नाही. ही ज्ञान मिळवण्याची जाणीव जी आहे, याची त्यालाच व्हावी लागेल ना. तुम्ही ही लिंक जी आहे अनेकांना पाठवत असाल, आपणही ग्रुपवर पाठवतो. अनेक लोकं आहेत, "हो, हो, मला माहिती आहे, खूप छान आहे, असं आहे, तसं आहे." बट होत नाही आमच्याकडनं. नेमकं त्यावेळेला काहीतरी काम निघतं. मग ते शनिवारचं ना जमतच नाही, हे नाही, ते नाही. कितीतरी कारणं आहेत. व्हाय? प्रकृतीच्या अधीन आहे, प्रकृतीवर स्वार नाहीये. पण तुम्ही जे कोणी जॉइन होतायत सगळे, तुम्हाला कामं नसतात का? 100% असतात की. मला कामं नसतात का? 100% असतात. बट आपण अवेअर आहोत ह्या गोष्टींची मला का आवश्यकता आहे? याची मला जाणीव आहे आणि त्या जाणीवेमुळं माझा निग्रह पक्का आहे. ही सारी अडथळे जे आहेत, हे माझ्याही आयुष्यात येतात. अचानक कधीतरी काही गोष्टी पुढे येऊन ठेपतात, की जेव्हा मला काहीच करता येत नाही. पण तरीही माझा प्रयत्न असतो, की ही गोष्ट कशी साध्य केली जाईल. जसं आता दर शनिवारीचं सेशन आहे, पण काल अशी परिस्थिती होती, की काल मला नाही करता आलं. म्हणून काही सुट्टी घ्यायची का? नाही. मग दुसरं काही करता येऊ शकतं का? ठीक आहे, आपण प्रयत्न करून बघूया. आज घेऊया. निग्रह. का? ह्याचा इम्पोर्टन्स जो आहे, तो माहिती आहे. सो प्रत्येक व्यक्ती जो आहे म्हणून आपण जेव्हा म्हणतो एखाद्यावर चिडतो, "यार मी तुला इतक्या वेळेला सांगतोय, तुला तरी कळत नाहीये. तू का असं करतोय? पुन्हा, 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 पुन्हा त्याच चुका चालू आहे." बिकॉज त्याची प्रकृती शोधली पाहिजे ना. त्याचं नेचर काय आहे? स्वभाव काय आहे? हा शोधला पाहिजे आणि त्या स्वभावावरती जेव्हा तुम्ही काम करणार, त्यावेळेला तुम्हाला बाहेरचा रिझल्ट जो आहे, जो अपेक्षित आहे, तो तुम्हाला दिसेल. वरून कितीही तुम्ही काही केलं तरी काही उपयोग होणार नाही. म्हणून भगवंत इथं म्हणतो, "प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति." की जर एकदा हा निश्चय केला ज्ञानी माणसाने, जो अवेअर आहे, ज्याला जाणीव आहे, मग ही प्रकृती त्याला काही करू शकत नाही. मधनं-मधनं डिवचत असते, की कसा हा पुरात आपल्याकडे खेचला जाईल. पण निग्रह पक्का असला, तर मग मात्र काही प्रकृतीचं चालत नाही. आणि हे आहे प्रकृतीवरती स्वार होणं. पण जितकं सोपं आहे म्हणायला, तितकं अजिबात नाही आणि आपण आत्ताच जे फीडबॅक दिले त्याच्यातनं आपल्याला समजतं. ऐकायला सगळं कळतंय, पण इम्प्लिमेंट करायला गेलं की ते होत नाही. कारण प्रकृती इतकी सहजही नाही की तिच्या ते म्हणजे म्हणतात ना ते रेसचा जो घोडा असतो, तर त्या घोड्यावरती स्वार होणं, ते मान टाकणं जे आहे ते सोपी नसतेच. त्याला कसलेलाच घोडेस्वार लागतो, जो त्या घोड्यावर बसू शकतो. तसं आपलं मन हे घोड्यापेक्षा सुद्धा अधिक चपळ आहे. त्याच्यावरती स्वार व्हायचं म्हणजे साधी गोष्ट थोडीच आहे. पण जर आपण सातत्याने हे करत राहिलो, तरच ही गोष्ट कारण आपलं स्किल वाढलं पाहिजे. तरच या मनावरती नियंत्रण मिळवणं शक्य आहे. अदरवाईज हे मन नियंत्रणाच्या बाहेर आहे. कुठलीही इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत. ना आपले डोळे जरी आपण म्हटलं माझे डोळे आहेत, तरी आपल्या डोळ्यांनी काय बघावं आणि त्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्याच्यावर काय विचार करावा हे आपल्या हातातच नाही. इथे चार्ज घेणं आता आपल्या हातात नाही असं ज्यावेळेला म्हणतोय, त्यावेळेला तो आपल्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणाला आपल्या हातात नाही मग कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे खरं बघायला. ह्याच्यात 2 भाग असतात. एक असते ट्रान्झॅक्शनल रिॲलिटी आणि एक असते ट्रान्झिशनल रिॲलिटी. म्हणजे एक काय म्हणूया आपण त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा 2 गोष्टी आहेत. प्रत्यक्ष जर बघायला गेलात तर आपल्या डोळ्यांनी आपणच पाहतो काय बघावं, काय नाही हे सगळं आपणच ठरवतो. अगदी बरोबर आहे. अप्रत्यक्षरित्या जर बघायला गेलात, तर डोळे उघडले की सगळं बघायला सुरुवात होते. मी काय करतोय? डोळे उघडणं एवढंच माझ्या हातात आहे. डोळे उघडले की संपलं सुरू. बरं ते डोळे उघडायचं तरी हातात आहे का? नाही. ते माझं मन आतनं सारखं अ, धक्का देत असतं. उघड डोळे, उघड, उघड. उघडलं की दिसायला सुरू झालं. कितीही निग्रह केला, नाही मी डोळे बंद ठेवणार, काही झालं तरी उघडणार नाही. ध्यानाला बसलोय आता डोळे बंद, बंद, बंद. आतनं होशात येणं चालूच आहे. उघड. बस झालं. किती वेळ बसलायस आता? मन ऐकायला तयार नाही. ही प्रकृती आहे. ह्याच्यावरती माऊली विवेचन करतात आणि फार सुंदर उदाहरण आहे. "म्हणोनी इंद्रिये एके, जाणतेनी पुरुखे, लाळावी ना कौतुके आदी करुनी." आहेच म्हणजे म्हटलं तर कठोर आहे, म्हटलं तर सौम्य आहे. म्हणून माऊली काय म्हणतायत, म्हणून शहाण्या माणसानं आता शहाणा म्हणजे कोण? जो अवेअर आहे. त्याला कळतंय की अरे हे आपल्याला पाहिजे ज्ञान. अशा माणसानी या इंद्रियांचे कौतुकानं सुद्धा लाड करू नये.
ठीक आहे 2 मिनिटं बघ, तुला हरकत नाही 2 मिनिटाला बघायचंय ना तेवढं कर. कौतुकानं सुद्धा लाड करू नयेत, कारण ते लाड आपण जातो कौतुकाने करायला, पण नंतर आपल्याच अंगलट येतात. लाडाविना कौतुके आदी करुनी. खूपदा आपल्या आयुष्यात असं होतं, ठीक आहे आज आज कर, आजच्या दिवस तुला सुट्टी आहे, उद्यापासून नको करू. पण झालं ना, आजच्या दिवशी सूट मिळाली, आजच्या दिवशी हे सगळी इंद्रिय आपापल्या मर्जीनं काम करायला सुरुवात करतात आणि उद्याच्या दिवसाची पेरणी करून ठेवतात. उद्याचा दिवस आता ठरवलंय, की येस आता उद्यापासून करायचंय. झालं सकाळी उठलं, की हे इंद्रिय सुरू झाले पळायला. जाऊन दे रे, काल नाही केलं ना, एका दिवसाने काही झालं का? उद्यापासून करूया. म्हणून माऊली असं म्हणतात, की "लाडाविना कौतुके आदी करुनी." कौतुकाने सुद्धा त्यांचे लाड करायला जाऊ नयेत. "हागा सर्पेसी खेळ येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळाहळ जिरेल, सेविलिया काही." हलाहल जे विष आहे, जे भगवान शंकरांनी प्राशन केलं, ते विष प्यायला तर पचेल का आपल्याला? इंद्रियांचे विषय त्याला माऊलींनी हलाहलाची उपमा देऊन ठेवली आहे. उपमा म्हणण्यापेक्षा त्याचा दृष्टांत देऊन सांगतायत, की हलाहल पिलं तर आपल्याला पचेल का? उगाच कशाची चेष्टा कशाला करावी? जर सापाबरोबर खेळायचं ठरवलं तर जमणार आहे का? नाही, ती विषयाची परीक्षा घेतल्यासारखंच आहे ना. जाणून-बुजून स्वतःला आगीच्या मध्ये टाकणं ह्याच्यासारखंच आहे, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, की वाघासोबत जर आपण राहिलो तर आपण सिद्धी जाईल म्हणजे ते पॉसिबल होईल का? तो वाघ ठेवणार आहे का आपल्याला? तुम्ही म्हणाल, की काही-काही लोकं पाळतात किंवा आता ते का पाळतात, कसे पाळतात, त्याचे ट्रेनिंग काय आहे, त्या सगळ्या गोष्टी बाजूला. सर्वसामान्य दृष्टीने आपल्याला पाहिजे. नेहमी जे मी म्हणतो, की एखादा शिक्षक ज्यावेळेला एखादी गोष्ट पॉइंट आउट करत असतो, फळ्यावर लिहिलेल्या गोष्टीकडे बोट दाखवत असतो, तर त्या बोटाकडे नाही पाहायचं. तो बोट करून काय दाखवतोय फळ्यावर ते पाहायचं. म्हणजे माऊली दृष्टांत देऊन आपल्याला तो विषय समजावून सांगतायत. त्यामुळे ते दृष्टांत जे आहेत त्यालाही काही मर्यादा असतात. त्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. म्हणून माऊली असं साधारण म्हटले, की वाघासोबत जर आपण राहायचा प्रयत्न केला, की चला बाबा आजपासून तो वाघ आणि मी रूम पार्टनर आहोत. शक्य होईल का? पुढच्या काही सेकंदामध्ये आपला फडशा पडलेला असेल. नाही होणार माहिती आहे आपल्याला. सापाबरोबर खेळता येईल का? नाही येणार आहे. तसंच हे इंद्रिय विषय आहेत. यांच्यासोबत जगणं अशक्य आहे. यांना कंट्रोल ठेवूनच शहाणपणाचं आहे. "एरही तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी." हे अर्जुना, आपण अतिशय कष्ट करून जेवढी संपत्ती आहे, तेवढी सगळी एकूण एक खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी? आता इथे जो संपत्ती हा विषय आहे, हा पैसा म्हणून नाहीये. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या बघितलं तर तेही दृष्टांत आपल्याला घेता येईल. पण इथे बघा आता ह्याच्यामध्ये काय आहे या उदाहरणामध्ये, त्याची फिजिकल एनर्जी जी आहे, फिजिकल ताकद जी आहे, फिजिकल पॉवर जी आहे, ती नाहीये ना त्याच्याकडे. अशक्त आहे बिचारा. किती त्याला मनातून वाटतंय मला जायचंय कामाला. उभंच राहता येत नाही. करणार काय? म्हणजे आपण आपल्या शक्ती, ऊर्जा, एनर्जी, पॉवर याशिवाय काहीही करू शकत नाही. मग ही पॉवर आपल्याला जन्मापासून आपल्यासोबत आहे. त्यातली एक पॉवर जी फिजिकली आपण पाहू, अनुभवू शकतो, ती म्हणजे आपलं श्वास. जो आपण हयात असेपर्यंत आपल्याकडे आहे आणि त्या श्वासामुळेच तर आपल्याला एनर्जी मिळते. अगदी फिजिओलॉजिकल लेव्हलवरती जरी विचार केला, तरी सुद्धा हा जो ऑक्सिजन शरीरात जातोय, त्याचं जे ऑक्सिडेशन होतंय, त्याच्यामुळे ते एनर्जी तयार होते आणि त्या शक्तीमुळे तर आपलं शरीर काम करू शकतं. म्हणजे ऑक्सिजनशिवाय आपण काहीच करू शकत म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही जी प्रक्रिया चालू आहे, ती आपल्यासोबत कायम आहे. एक क्षणभरही त्याच्यापासून आपण बाजूला पडू शकत नाही. मग आता ही जी संपत्ती आपण प्रचंड मेहनत घेऊन कमावलेली आहे, जी आपली आहे, ती आपण कशात गमावतोय? या इंद्रिय विषयांमध्ये. राग-राग करतोय, चिड करतोय, टाईमपास करतोय, आळस करतोय, सगळंच करतोय. जे की त्या एनर्जीने आपण सगळं काही करू शकतो. तीच एनर्जी आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला जगात अशक्यही शक्य करता येऊ शकतं. इतकी प्रचंड ताकद आहे. आणि ही जी शक्ती आहे किंवा तो जो श्वास आहे, हाच तर परमेश्वर आहे. जो सदैव आपल्या सोबत आहे. पण आपण दैनंदिन व्यवहारात इतके गुरफटलेलो आहोत, की आपली एनर्जी सगळीकडे म्हणजे ही प्रॉपर्टी जी आपली आहे, ती थोडी राग करण्यात घालवली आहे, थोडी चिड करण्यात घालवली आहे, थोडी डिप्रेस होण्यात घालवली आहे, थोडी आळशीपणात घालवली आहे. सगळ्यामध्ये वाटून टाकली आणि आता म्हणतोय, "अरे, मी भिकारी आहे." माझ्याकडे काहीच राहिलं नाहीये.
मग कसं होणार आपल्या आयुष्यातलं? नाही होणार. तेच तर माऊली इथे सांगतायत, की "सर्वस्वे शिणोनी येथे, अर्जवावी संपत्ती जाते. तेणे स्वधर्मू सांडूनी देहाते, पोखावे काही." ही जी सारी संपत्ती हे कशासाठी इन्व्हेस्ट करायची आहे? तर हा देह चालावा म्हणून. शरीरासाठी. जेवण जेवलं पाहिजे, जेवण जेवायचं असेल तर त्यासाठी कष्ट करावे लागतील, त्यासाठी काम करावं लागेल. मग कामावर जायचं म्हणल्यावर माणसं येणार, माणसं आले की चिड होणार, माणसं आलं की प्रेम येणार, माणसं आलं की राग येणार, सगळं काही येणार. दिवसभराचं रुटीन काढून बघा, आपण सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं इन्व्हॉल्व आहे. आपण ह्याच्यापासून दूर जाऊच शकत नाहीये. पण आपली सगळी प्रॉपर्टी ह्याच्यामध्येच वेस्ट झाली आहे. दिवस आपला कधी येतो आणि कधी जातो कळतही नाहीये. सारी प्रॉपर्टी आपण एकाच गोष्टीसाठी वाया घालवतोय किंवा त्याच्यामध्ये खर्च करतोय. हा देह टिकून राहायला पाहिजे. सर्व्हायव्ह व्हायचंय मला. जिवंत राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी मी सारी जी काही माझी एनर्जी आहे, शारीरिक, वैचारिक, मानसिक, इच्छाशक्ती हे सगळ्या गोष्टी आहेत. ह्या कशासाठी आहेत? शरीराने बघितलं तर शरीर देह आहे म्हटल्यावर तो चांगला राहायला पाहिजे यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतील. मन आहे, मग मनाला छान-छान वाटेल अशा गोष्टी मिळायला पाहिजेत. मग माझं लोकांनी कौतुकच केलं पाहिजे. मग मला लोकांनी छान-छानच म्हणलं पाहिजे. मला मानपानच मिळायला पाहिजे. मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. माझ्या मनाप्रमाणे सगळं घडलं पाहिजे. याच्यासाठी आपण जगतोय. विचारांच्या लेव्हलवर म्हटलं तर आपल्या विचारांवर कंट्रोल नाही हे आपल्यालाही माहिती आहे. मग ते विचार एकामागोमाग येत राहतायत बिचारे चालूच आहे सगळे. सगळी एनर्जी आपली त्याच्यावर वेस्ट चालू आहे. सगळं कशासाठी चालू आहे? फक्त सर्व्हाइव्ह होण्यासाठी. आउटपुट काय येतंय मला माहीत नाहीये. पण मी फक्त सर्व्हाइव्ह होणे, जिवंत राहण्यासाठी सारे प्रयत्न चालू आहेत. मी आहे, माझं अस्तित्व टिकवून ठेवायचंय म्हणून मला हे दाखवायचं. 4 लोकात मी दिसलो पाहिजे, मी आहे म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे तव पाच मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा, शिणू आपला. हे शरीर तर 5 पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते शेवटी तिकडच जाणार आहे. त्यावेळी आपण हे जे सगळे एफर्ट्स घेतलेत, त्याला जिवंत ठेवण्यासाठी कुठे गेले ते? "ते वेळी केला की गिवसावा शृणु आपला." आपण जे सगळे क्षीण घेतलेलं आहे, या देहाला जगवण्यासाठी लहानपणापासून आपण मेहनत घेतली स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी. जेव्हा आपण मरू, त्यावेळेला हे सगळंच संपणार आहे. कुठे राहणार आहे काही? कुठे शोधायचं त्याला? मग हेच सगळे एफर्ट्स, माझं कौतुक व्हावं म्हणून मी एवढी धडपड केली. माझ्याकडे एवढं मिळावं म्हणून मी हे धडपड केली. मग छान-छान खायला मिळावं म्हणून मी हे सगळं केलं. हे सगळं जे करणार आहात, त्यावेळेला संपणार आहे शरीर. सगळी पंचमहाभूतांमध्ये जाणार आहे. कुठे राहणार आहे यातल्या गोष्टी? म्हणूनी केवळ देह भरणं, ते जाणे उघडी नागवण, या लागी येथ अंतःकरण देयावेना. म्हणून या देहाचं फक्त पोषण करणं हा उघड-उघड घात आहे. घात म्हणजे आपल्याला माहिती आहे विश्वासघात आपण असं जे म्हणतो. जे खोटं आहे, जे नश्वर आहे त्याच्यासाठी अख्खं आयुष्य खर्च करणं हे घात केल्यासारखं आहे. म्हणजे आम्ही मग शरीराकडे लक्षच द्यायचं नाही का? 100% द्यायचं. पण किती? जेवढं आवश्यक आहे. शरीराला ऊर्जा पाहिजे, जेवलंच पाहिजे. जेवण टाळायचंय का बा आतापासून आम्ही जेवणच करत नाही. काय उपयोग आहे त्या देहाला ठेवून? संपून जाईल देह. देह संपला की संपलाय. मग जीवन पण संपलं. जीवन संपलं की सगळंच संपलं. काय उपयोग आहे? किती मी गीता ऐकली असली, तरी सुद्धा ती इम्प्लिमेंट करण्यासाठी शरीरच पाहिजे. आणि जर जेवण टाकून दिलं तर शरीरच राहणार नाही. म्हणजे त्याचाही काही उपयोग नाही. मग काहीच नाही. शरीरासाठी जेवढं आवश्यक आहे, तेवढं जेवण केलंच पाहिजे. म्हणून जेवायचं कशासाठी? शरीरासाठी, मनासाठी नाही. मनाला वाटतंय छान आता मस्त पाऊस चालू आहे, भजी खाऊ, वडापाव खाऊ, वाह! वाह! मस्त. शरीराला आवश्यक आहे का? मनाला आवश्यक आहे. मनाला चोचले पुरवायचे आहेत. इंद्रियांचा तो विषय आहे. जिभेला चोचले पुरवायचे आहेत. शरीराला त्याचा घात होणार आहे. जेवायचंय कशासाठी? शरीरासाठी. बिनधास्त जेवा काय खायचं ते खावा आपण. कशासाठी? शरीरासाठी, मनासाठी नाही. म्हणून केवळ देह भरणं, ते जाणे उघडी नागवण. फक्त देहासाठी जर जगायचं असेल, शरीर जपण्यासाठी जर जगायचं असेल किंवा ह्या इंद्रिय विषयांद्वारे मन आपलं प्रफुल्ल म्हणजे स्वतः म्हणजे आपण म्हणतो ना, माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे. हे सगळं आपण संपल्यानंतर कुठे राहणार आहे? काहीच राहत नाही. बघा तुम्ही अजून तुमच्या आयुष्यात जरी एक 6 महिन्यापूर्वी एखादी गोष्ट केली असेल, की मला छान वाटलं पाहिजे म्हणून मी हे केलं. काय व्हॅल्यू आहे त्या गोष्टींची? कदाचित काहीच नसेल. म्हणून माऊली म्हणतायत किंवा भगवंतांनी सांगितलं कर्मयोग काय आहे?
त्यांनी कधीही सांगितलेलं नाहीये, की तुम्ही कर्मच टाकून द्या. उलट तो म्हणतो कर्म करा, करायलाच पाहिजे. कर्म टाकून काही उपयोग होणार नाही. कारण कर्म टाकून देणं हे सुद्धा एक कर्मच आहे. तुम्ही आज देह काय उपयोगाचा नाहीये, देह नश्वर आहे वगैरे असं म्हणून आजपासून जेवणच टाकून दिलं, म्हणजे जेवण नाही केलं. म्हणजे काय केलं तुम्ही? जेवण न करण्याचं एक कर्म केलं. त्याचं फळ निश्चित आहे. भोगायचं. मग जर उद्या हॉस्पिटलला जावं लागलं, जावंच लागणार त्याला. काय करणार तुम्ही? म्हणून कर्म करायचं, पण तो कर्मयोग असला पाहिजे. ह्या लागी येथ अंतःकरण देयावेना म्हणून या देहपोषणाकडे फार लक्ष देऊ नकोस. मग काय करायचं? मग काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मग कसं जगायचं? कशासाठी जगायचं? जगायचंय ते ज्ञान. हा जो मनुष्य जन्म मिळालाय, या मनुष्य जीवनाचं सोनं करण्यासाठी जगायचंय, त्याचं जास्ती महत्त्व. मग हे सोनं करण्यासाठी बघा आता आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय, तर शरीर आहे म्हटल्यावर जेवावं लागेल, खावं लागेल, प्यावं लागेल, करायचं. माणूस म्हणून जन्माला आलाय, समाजात राहायचंय, शिक्षण करावं लागेल, करायचंच. करिअरसाठी जॉब करावा लागेल, करायचं. बिझनेस करायचा आहे, करायचाच आहे. जे काही करायचंय ते करायचंच आहे. किती? हे मात्र महत्त्वाचं. मग आता त्या 34व्या श्लोकामध्ये भगवंतांनी अतिशय उत्तम प्रकारे कारण आपल्या पुन्हा एकदा जे मी सुरुवातीपासून सांगितलं, आपल्या ह्या गीता सेशनमधनं आपल्या अनेक अंधश्रद्धा ज्या आहेत त्या तुटणार आहेत. आपल्या बुद्धीला तडे जाणार आहेत. आपण आजवर ज्या गोष्टींवर श्रद्धा ठेवलेली आहे, त्याला तडे जाऊ शकतात. त्याला नाईलाज आहे. जे सत्य आहे ते मांडावंच लागेल. माझ्या म्हणण्यात सत्य चालत नाहीत. असं म्हणतात ना, की 3 प्रकारचे सत्य असतात. एक माझं असतं, एक समोरच्याचं असतं आणि एक खरं असतं. म्हणजे जे खरंच सत्य आहे. मग ते खरं जे सत्य असतं तेच महत्वाचं आहे. मला काय वाटतं आणि त्याला काय वाटतं ह्याला काही किंमत नाही. रिॲलिटी काय आहे? ती जास्ती महत्वाची आहे. म्हणजे एखादा दिवा तुमच्या समोर ठेवलाय आणि तुम्हाला सांगितलं, "या दिव्याला हात लावा." तर एखादा म्हणेल, "हो, हो, आता मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. दिव्याला हात लावल्याने मला काहीच होणार नाहीये, कारण मी म्हणजे काही शरीर नाहीये. ते शरीराला काय व्हायचं ते होईल आणि मग मी हात लावला." दुसरा म्हणेल, "नाही, नाही बाबा, मी शरीर आहे, त्याला जर मी टच केलं तर मला भाजेल." ठीक आहे, त्याने नाही टच केला. रिॲलिटी काय आहे? त्याला जर त्या शरीराचा स्पर्श झाला, अग्नी आहे, अग्नीचं काम आहे जाळणं, ते शरीराला जाळणं. आता त्याचा परिणाम तुम्हाला होणार की नाही हा तुमचा हातात. ऑफकोर्स भाजल्यानंतर माणूस ओरडणार, वेदना होणार, पेन होणार, सगळंच होणार. म्हणजे ज्ञान मिळालं म्हणून काही उद्योग करायचे अशातला भाग नाहीये. ज्ञान हा विवेकाचा भाग आहे. ते जगणं शिकवतं. किंवा नाही हात लावायचा, का नाही लावायचा? बाबा काही गरज नाहीये त्याला एकतर आणि जर गेलो मी तिथे तर भाजणार आहे, की मला ज्ञान मिळालंय. आवर्जून मी तिथे जाऊन भाजतं का वगैरे बघण्यासाठी काही गरज नाही ना मला. कळलं ना मला. ज्ञान 3 प्रकारे मिळतं. 1 प्रत्यक्ष अनुभव घेऊन, 2 अनुमानातून किंवा 3 अपरोक्ष. अपरोक्ष म्हणण्यापेक्षा परोक्ष. दुसऱ्याच्या अनुभवातून. म्हणजे एखाद्या डोंगरावर आग लागलेली आहे, हे मला कसं कळेल? प्रत्यक्ष मी जेव्हा बघेल ते डोळ्यांनी, की अरे आग लागली आहे खरं. कळलं मला. दुसरं जर तिथं धूर दिसत असेल मला लांबूनच, अरे प्रचंड धूर आहे, म्हणजे कदाचित तिथं वणवा पेटलेला दिसतोय, डोंगरावर आग लागली आहे. किंवा कोणीतरी माझा एक मित्र आहे, सहकारी आहे, तो जाऊन बघून आला, तो मला येऊन सांगतोय, की "अरे तिथे डोंगरावर आग लागली आहे." कळलं ना मला, ज्ञान झालं, डोंगरावर आग लागली आहे. मार्ग कुठलाही असेल, अल्टिमेट काय? ज्ञान मिळणं. मग आता इथे भगवंत पुढच्या श्लोकामध्ये एका आपल्या गोष्टीला छेद देणार आहे. आर यू रेडी फॉर दॅट? तुम्ही तयार आहात तो छेद घेण्यासाठी? सहन करावं लागेल आता. सर्वस्वे शिणवणी येथे अर्ज व्हावी संपत्ती जाते, तेणे स्वधर्मू सांडूनी देहाते पोखावे काही. म्हणजे ही ही जी सगळी संपत्ती आहे, मी तुम्हाला एक मगाशी एनर्जीचं उदाहरण दिलं. पण जी काही आपली संपत्ती आहे, जे आपण सगळं कमावणार आहोत. काय-काय कमावणार आहोत? पैसे कमावणार आहोत, मान-पान कमावणार आहोत, नाव कमावणार आहोत, मनाला प्रिय वाटणाऱ्या गोष्टी कमावणार आहोत, सगळं कमावणार आहोत. आपल्या आयुष्यात आपण प्रत्येक जण तेच करत असतो. कोणालाही असं वाटत नाही, माझा अपमान लोकांनी जाऊन करावा. ऑब्व्हियसली आपल्याला प्रत्येकाला एक प्रेस्टीज आहे, प्रत्येकाला एक आपल्या काय म्हणूया इज्जत आहे. ती राखली पाहिजे. त्यात काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आता जे मिळालं आहे, म्हणजे पहिला नंबर मिळवण्यासाठी मेहनत आहे का? तर 100% आहे. त्यापेक्षा जास्ती मेहनत कशात आहे? तर तो टिकवण्यासाठी आहे. म्हणजे एकदा आदर मिळाला छान गोष्ट आहे, पण तो आदर टिकवण्यासाठी मात्र आयुष्यभर झटावं लागतं. मग तो जर आदर मला मिळाला नाही, तर मला मला राग येतो. झालं मग तिथून गडबड सुरू होते.
ही जी सगळी गोष्ट आपण कमवतोय, संपत्ती, प्रॉपर्टी मीन्स व्हॉट? ज्याच्यावर आपला हक्क असतो, आपलं असतं ते. आपण हे सगळ्या ज्या गोष्टी शरीराच्या लेव्हलवरती असो, मनाच्या लेव्हलवर असो, विचारांच्या लेव्हलवर असो, सगळ्याच गोष्टी ज्या करतोय, भावनेच्या लेव्हलवर असो, ही जी आपली प्रॉपर्टी आहे, ही कशासाठी इन्व्हेस्ट करतोय किंवा वेस्ट करतोय, तर ती आपल्या ह्या देहाला जगवण्यासाठी. मग त्याला माऊली म्हणले, की हे सगळंच एक दिवस नष्ट होणार आहे. मग तिथे तुम्ही हे घेतलेले सगळे जे एफर्ट्स आहेत, ते कुठे राहणार आहेत? म्हणून मग जे राहणार आहे, या देहाच्या पश्चात सुद्धा जे राहणार आहे, त्याच्यासाठी मेहनत घ्या. कारण ते तुमच्यासोबत पुढे जाणार आहे. हा देह नाही राहणार तुमच्यासोबत. पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणून आपण नेहमी म्हणतो, की संस्कारांवर अधिक लक्ष असलं पाहिजे. काय इम्प्रेशन जातंय आपल्या मनावरती, दॅट इज मोर इम्पोर्टंट. कारण ते पुढे जाणार आहे. आपण पहिला जो भाग बघितला होता त्याच्यामध्ये ते 3 सर्कल दिले होते. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. तर तो स्थूल देह जाणार आहे. उरलेले 2 देह मात्र राहणार आहेत. मग स्थूल देहामध्ये असतानाच या 2 देहांची काळजी घ्यायला पाहिजे. तरच या स्थूल देहाला सोडल्यानंतरही ते 2 देह उत्तम काम करू शकतात. कारण ते दोन्ही देह या स्थूल देहाशिवाय काम जे आहे ते करत नाही. एक मर्यादा आहे त्यांना. म्हणून त्यांना कुठलातरी देह धारण करावा लागतो. म्हणून त्या 2 देहांकडे आपल्या लक्ष आणि जर हे नाही कळलं तर आता परत आपल्याला हे कळण्यापेक्षा ते अधिक क्लिअर होण्यासाठी परत तो पहिला एपिसोड बघा. ते 3 सर्कल जे आहेत, ते 3 आपल्या बॉडीज ज्या आहेत, तर त्या आपल्याला समजून घेतल्या तर अधिक हा गोष्ट समजेल. इंद्रियस्य इन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत्तौ यस्य परिपन्थिनौ इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे इंद्रियांच्या म्हणजे प्रत्येक इंद्रियांच्या विषयांमध्ये. आता इथं इंद्रिय असे 2 शब्द आहेत, परंतु अर्थ दोन्हींचे वेगळे आहेत. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय. ओके. इंद्रियस्य इंद्रिय इंद्रिय आणि त्या म्हणजे कानाचा कान, डोळ्याचा डोळा, नाकाचं नाक अशा प्रकारे. राग द्वेष आता आपल्याला मराठीतलं माहीत असलेलं राग असा अर्थ नाहीये. हे राग म्हणजे आपण दुसऱ्या अध्यायात हे पाहिलेलं आहे. प्रिय गोष्टी ज्या आपल्याला हव्या असतात आणि द्वेष ज्या आपल्याला नको असतात, ज्याचा तिरस्कार आपण करतो, ज्या नको वाटतात आपल्याला त्या गोष्टी, अशा म्हणजे एक ढोबळ मानाने त्याचा अर्थ. राग द्वेषो व्यवस्थितो ह्या इंद्रियांच्या विषयांमध्ये हे दोघंही लपलेले आहेत. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा म्हणजे राग आणि द्वेष, मत्सर, तिरस्कार ही गोष्ट म्हणजे द्वेष. हे दोघंही त्याच्यामध्ये लपून राहिलेले आहेत. तयोः त्या दोघांच्या वशम ताब्यात माणसाने न आगच्छेत येता कामा नये. ही कारण तौ ते दोघेही अस्य या परिपंथिनो या मार्गामध्ये कुठल्या मार्गामध्ये? ज्ञानाच्या मार्गामध्ये महान शत्रू आहेत विघ्न करणारे. अडथळे निर्माण करतात ते. कोण? राग आणि द्वेष. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. पण बऱ्याचदा असं ऐकलेलं असतं, जे काही अंशी खरंही आहे, सत्यही आहे, पण एका मर्यादेपर्यंत, की आपण आयुष्यामध्ये नेहमी पुण्य कमवावं. बघा, इंद्रियस्यार्थे हा शब्द आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सर्वसाधारणपणे प्रत्येकाने अगदी हजारो वर्षापासून हे नेहमी ऐकत आलेलो आहे. आपले वेद, पुराण हे सगळ्या गोष्टी सांगतात, की पुण्य कमवलं पाहिजे. कारण पुण्य गाठीशी असलं पाहिजे. अगदी योग्य आहे. पुण्य गाठीशी असलंच पाहिजे, पुण्य कमवलंच पाहिजे. पण गंमत अशी असते, कुठलंही कर्म, कोणतंही, हे कधीही पूर्ण पुण्य किंवा पूर्ण पाप असं नसतं, असं स्वामीजींनी सांगितलं. प्रत्येक पुण्यकर्मामध्ये पाप हे लपलेलंच असतं
आणि प्रत्येक पापकर्मामध्ये सुद्धा पुण्य लपलेलंच असतं. रावणाने रामाचा सतत द्वेष करत जगत राहिला, पापच झालं ना, देवाचं सतत तिरस्कार करणं. परंतु त्या तिरस्कारामध्ये सतत नामघोष करत राहिला, आपोआप पुण्य जोडलं गेलं. एकाच कर्मामध्ये दोन्हीही गोष्टी अंतर्भूत होत्या. मला जर एखाद्या खुर्चीवर जाऊन बसायचं असेल, साधं आहे, मला कर्म करायचंय कारण मला बसायला जागा पाहिजे, मला कम्फर्ट पाहिजे. मला त्या खुर्चीवर जाऊन बसायचंय. याचा अर्थ पहिली गोष्ट, एक दुसऱ्या कोणाची तरी बसण्यासाठीची संधी मी घालवली. दुसरं, ज्या खुर्चीवर मी बसणार आहोत, तिथे कितीतरी जीवजंतू असणार आहेत, जे माझ्या डोळ्यांना दृश्य नाहीयेत. या साऱ्या गोष्टींवरती माझ्या बसण्यामुळे अत्याचार होणार आहेत. म्हणजे जरी मी एखाद्या ठिकाणी बसण्याचं नुसतं कर्म करायचं म्हटलं, तरी सुद्धा त्याच्यात पाप आहे. आणि माहिती आहे आपल्याला सगळ्यांना परिचित असेल, जैन धर्मियांमध्ये ते पर्युषण पर्व जेव्हा चालतं, ते म्हणतात आता बाबा श्वास तर घ्यायला पाहिजे, चालायला पाहिजे, बोललं पाहिजे. पण ह्या सगळ्यामधनं जे काही पाप होतंय त्याच्यासाठी आम्ही हे पर्युषण करतोय, प्रायश्चित्त करतोय. स्वाभाविक आहे ना. म्हणजे आता मला जर एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे, तर मला पाहिजेच आहे, कारण माझं करियर त्याच्यावर अवलंबून आहे. पण जेव्हा मी ती सीट मिळवतोय, त्याला कोणाचीतरी एक सीट दिलेली असते. पण मी काय करणार त्याला? मला जर सर्व्हाइव्ह व्हायचंय, मला जगायचंय, तर मला ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे आणि ती घ्यायलाच पाहिजे ॲडमिशन. तिथं काही मी असं "ठीक आहे बाबा, तू घे ॲडमिशन, मी नाही घेत." असं म्हटलं तर मी मागे पडून जाईल. लोकलमध्ये चढायचंय, गर्दी आहे प्रचंड आणि मी दुसऱ्याला म्हटलं, "ठीक आहे बाबा, तू घे जागा, मला नको." तर मी प्लॅटफॉर्मवरच राहील, पुढेच जाणार नाही कधी. म्हणजे मला तर ते कर्म करणं भागच आहे. पर्याय नाही मला. या प्रत्येक कर्मामध्ये आपण काही ना काहीतरी तर अत्याचार करतोय. आपण घरं बांधतोय राहायला. तर आपण नव्हतो त्यावेळेला हा सगळा निसर्ग छान होता. झाडं, वेली, पशु-पक्षी, जीव-जंतू कितीतरी होते. आता आपल्याला घर राहायला पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी कुदळ मारणार, टिकाव मारणार, जमीन उकरणार, कितीतरी गोष्टी करणार. कित्येक पक्ष्यांचं घर आपण विस्थापित करून टाकलं. काय करणार आता तुम्ही? म्हणजे कुठलंही कर्म करायचं म्हटलं, तरी कुठेतरी अन्याय होतोच आहे. आणि कोणावरही अन्याय न करता जगायचं म्हटलं, तर जगणंच अशक्य होईल. ते श्वास घेतल्याने सुद्धा जीवजंतू मरतात. मग आता श्वास घेऊ नये का? मी ऑक्सिजन घेतल्याने दुसऱ्याचा ऑक्सिजन हिरावला जातोय. मग मी श्वासच घेऊ नये का? नाही, मला घ्यावाच लागेल ना. मग आता काय करावं? मग आता गंमत काय होते, इथपर्यंत कुठेही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कर्म करण्याबद्दलचं कुठेही भगवंत आर्ग्युमेंट करत नाही. तो म्हणतो, "ठीक आहे, तुला बसायचं ना खुर्चीवर बस. काहीच प्रॉब्लेम नाही. तुला ॲडमिशन घ्यायची ना, दुसऱ्याची सीट जाणार आहे ना, ठीक आहे, काही हरकत नाही. तू तुझी सीट घे. बट जो आहे, आपण जो आहे तो महत्वाचा आहे. इंद्रियस्यार्थे. आता हे इंद्रियाचे जे विषय आहेत, हे काय करतात? तर एकदा खुर्चीवर बसलं ठीक आहे, चांगलं वाटलं तुम्हाला, तुमची गरज पण होती, बसला तुम्ही. आता हे इंद्रियाचे जे विषय आहेत, कारण खुर्चीत बसल्यानंतर आरामशीर वाटलं मला. आता हा आराम जो आहे, हा कोणाला मिळाला आराम? छान बसता येतं तिथे, हात टेकायला जागा असते, अजून काही कुशनिंग असेल छानपैकी, अजून काही-काही छान-छान गोष्टी असतील. तर शरीराला तो आराम मिळाला. पण हा शरीराला आराम म्हणजे शरीर म्हणजे कोणाला इथं इंद्रियामधलं तर त्वचा. ओके. पण ह्या त्वचेद्वारे म्हणजे तो जो कम्फर्ट मिळाला त्वचेला, बसण्याला एक पोश्चर मिळाला आपल्याला या सगळ्यामध्ये. ह्याच्यातून सुखावलं कोण? तर मन सुखावलं. मग आता काय होतं, इंद्रियस्यार्थे. आता हे मन जे आहे, हे असाच कम्फर्ट शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे. मग आता त्याला चटक लागते. रक्ताला चटावलेला भाग कसा असतो. मग आता तो काय करतो? राग, द्वेषो व्यवस्थितो. भगवंत काय म्हणतोय? या इंद्रियांच्या विषयांमध्येच हे दोन्ही लपलेले आहेत. ॲक्शन झाली, तर ती जी इमोशन तयार होते, मग पुढच्याला नाही, नाही मला सीट पाहिजे. मलाच खुर्ची पाहिजे. मला नाही, खुर्चीशिवाय मला जमतच नाही. आपोआप आपण त्याच्यामध्ये जोडले जातो. एखाद्याने कोणी आपल्याविषयी छान शब्द वापरले. छान वाटतं मनाला. काही वाईट नाही त्याच्यामध्ये. दुमत असण्याचं काही कारण नाही. पण मग आता मला छान-छान ऐकण्याचीच आवड लागते. की कोणीतरी छानच बोललं पाहिजे. माझ्याविषयी कोणी वाईट बोललं, की मग मला राग येतो. तर हा राग म्हणजे द्वेष या शब्दाशी निगडीत आहे. मला तो माणूस वाईट वाटायला लागतो. का? कारण मला आता सवय झाली आहे छान ऐकण्याची. माझे इंद्रियाचे जे विषय आहेत, हे मला सतत त्यामागे धावायला लावतात. हे दोन्ही गोष्टी आकर्षण आणि तिरस्कार हे दोन्ही एकाच ठिकाणी लपलेले आहे.
कुठलीही आकृती बघा तुम्ही. मनाला लुभावतात त्या गोष्टी. एखादं निसर्गातली छान गोष्ट आपण अनुभवली. अरे, अजून कुठेतरी छान जाऊया बरं का फिरायला. आता इकडे जाऊया, आता तिकडे जाऊया. आपोआप मन धावायला लागतं. कारण त्याला ते हवं-हवंसं आहे. मग तो तर त्याच्यात अडकत जातो. तयोर्न वशमागच्छेतौ यस्य परिपंथिनः. आता हा जो पांथस्थ आहे आपल्यासारखे, प्रवास गीतेचा आणि शोध स्वतःचा. आपण प्रवासी आहोत. हा जो पांथस्थ आहे, जो ज्ञानाच्या मार्गावर किंवा कर्मयोगाच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतोय, त्याने काय करायला पाहिजे? तयोर्न वशमागच्छेतौ. त्यांनी या इंद्रियांच्या विषयांमध्ये वश होऊ नये. आता पुन्हा एकदा बघा, आपल्याला काय गैरसमज आहेत देवाविषयी. किमान कृष्णाविषयी तरी, गीतेच्या संदर्भाने. तो म्हणतो सगळं सोडून देव-देव कर, जप-जाप्य कर. कुठेही म्हटला नाही काय कर. तो फक्त म्हणतोय तुमची जी त्याच्यातली अटॅचमेंट जी आहे त्या गोष्टींमधली, ती थांबवा. आता मागे आपण मागच्या शनिवारी हा पूर्णब्रह्माचा ज्या विषय घेतला, ती गोष्ट झाली. आपल्याला छान वाटलं. अरे वाह! छान वाटलं बरं का. मस्त, मस्त. अजून करूया. अजून काय करता येईल आपल्याला? आपोआप मन धावायला लागतं. कर्म केलं की तिथंच थांबत नाही गोष्ट. कारण राग आणि द्वेष हे दोघंही त्याच्यामध्येच आहेत. ते त्या कर्मापासून अलग होऊच शकत नाही आहेत. आपोआप ती मनाकडनं भावना प्रकटच होते. मग आता ही प्रकट होणं चुकीचं आहे का? अजिबात चुकीचं नाही. त्यातनं छान होणार आहे का? आणखीन छान ॲक्टिव्हिटी काहीतरी होईल, आणखीन मोठं काहीतरी होईल, सगळं होईल. भगवंत म्हणला का असं, तसं करू नका म्हणून? अजिबात नाही. तो म्हणला आणखीन मोठं करा, आणखीन मोठं करा. काहीच प्रॉब्लेम नाही. तो फक्त एवढंच म्हणतो, "तयोर्न वशमागच्छेतु." गुंतू नका त्याच्यामध्ये. त्याच्यात वश होऊ नका तुम्ही. नाहीतर तो तुम्हाला त्याच्यातच ओढवून टाकेल आणि ते कर्मयोग राहिला बाजूला आणि तुम्ही मग आणखीन मोठं, आणखीन मोठं. मग मला लोकांनी "हे जाऊन दे ह्याच्याशी माझं पटत नाही. आता मी स्वतंत्र सुरू करतो." काय झालं तिथं? कर्मयोग राहिला बाजूला. माझं मन जपण्यासाठी मी सगळ्या गोष्टी आता सुरुवात केली. आणि असं आपण बरेच लोकं बघतो की नाही, की ज्या पंथातून ते काम करतायत, त्यातनं सगळं मिळायला लागतं. आता मग मला जसं हवंय तसं घडत नाहीये. मग मी आता पंथच बदलतो. आता माझा स्वतःचाच पंथ. मीच महाराज झालो. आणि सुरू करतात स्वतःचंच हे. का? कारण ते आता हवं-हवंसं वाटत असतं ना. अरे, लोकं मला इतकी छान-छान म्हणतायत आणि हा माणूस का मला असं म्हणतोय, की "तू चुकीचा वागतोयस, तू बरोबर नाही करत आहे." गुरूंनाही सोडून जाणारे लोकं आहेत. आपण गुरुचरित्रात वाचले नाही का? कित्येक गोष्टी आहेत, की गुरु तुम्हाला सत्य सांगत असतो. पण आपल्याला सत्य ऐकायची इच्छा नसते. म्हणजे आपल्या गुरूंनी आपल्यावरती जर टीका केली, आपल्याविषयी वाईट शब्द वापरले, तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपल्याला रागावले, चिडले आपल्यावरती. वाह! आज खऱ्या अर्थाने माझं कौतुक झालं. असं खरं तर वाटलं पाहिजे, पण तसं होत नाही. कारण आपण ह्या इंद्रियांच्या विषयांमध्ये इतके लुप्त असतो, की आपल्याला नाही, नाही माझ्याकडून माझ्याशी वाईट का म्हणलं? मी इतकी त्यांची सेवा केली, इतकं त्यांनी म्हणल्याप्रमाणे सगळं वागत आलेलो आहे आणि ते असं का मला बोलतात? चल मी नाही जाणार आता कारण त्यांचं काम नाही करणार. नाही ना, आपण वरवर सगळ्या सेवा करतोय. आपलं मन अजून काही त्या गोष्टींपासून अलिप्त झालेलंच नाही. हेच तर त्यांना टेस्ट करायचं होतं. म्हणून तर त्यांनी ही परीक्षा घेतली. आपण फेल झालो सपशेल. कारण गुरु तोच असतो जो सत्याचा मार्ग दाखवतो. म्हणून मगाशी म्हटलं सत्य ते असतं, एक तर ते आपलं असतं, एक ते दुसऱ्याचं असतं. पण ते दोन्ही खरं असेलच की नाही माहीत नाही. एक बाजू असते जी नेहमी सत्याची असते. सूर्य आहे तर आहे. मी म्हटला किंवा अजून कोणी म्हटलं म्हणून तो सूर्य नाही असं होणार नाही. सूर्य आहे. तुम्ही त्याला चंद्र म्हणा, तुम्ही त्याला सूर्य नाही म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. काही प्रॉब्लेम त्या सूर्याला काही फरक पडत नाही. कारण तो सत्य आहे. आपल्या कुठल्याही गोष्टीनं सत्याला काही फरक पडत नाही. सत्य तसंच राहणार आहे. म्हणून जर तुम्ही ह्या ज्ञान मार्गाच्या पंथस्थ असाल, जर तुम्हाला वाटत असेल, की माझा मनुष्य जन्म हा सार्थकी लागावा, ज्या कारणासाठी मला हा मनुष्य जन्म मिळालाय, माझी प्रगती साधायची आहे, तर तुम्हाला ह्याच्यापासून अलिप्त राहायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल, की नाही, नाही मला पण सगळ्यांसारखं असं छान जगलं पाहिजे, मला पण असं ते प्रेज करायला पाहिजे, लोकांनी छान-छान कौतुक करायला पाहिजे, माझ्या मनाला समाधान होईल असं वागलं पाहिजे, तर बिनधास्त तुम्ही तसं करा. प्रत्येक गोष्टीचं डिस्कशन करा. पार अगदी त्याचा रवंथ करून चर्चा करा. कुठलीही गोष्ट, की मी किती पुण्य केलं, मी किती देणगी दिली, मी या मंदिरात तिकडं हे दिलं, मी त्या मंदिरात तिकडं दिलं. भरपूर रवंथ करा.
काहीच प्रॉब्लेम नाही. काय होणार आहे त्याने? काहीही होणार नाही. काही वाईट होत नाही. फक्त गोष्ट एवढीच होते, माणूस म्हणून तो राहत नाही. तो राहतो प्राणी म्हणून, कारण तो इंद्रियांच्या अधीन आहे. मनुष्य म्हणून जो त्याचा विवेक आहे, जो ईश्वराने त्याला प्रदान केलेला आहे, की एक मनुष्य म्हणून तू डेव्हलप आहेस, तू स्वतःची प्रगती साधू शकतोस, अशी संधी मी तुला उपलब्ध करून देतोय. तो स्वतःच्याच हाताने तो गमावत असतो. अनेक लोकं आपल्या आयुष्यात आपण बघतो, की जे पैशासाठी इतकी धडपड करतात आणि आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपल्याला हिणवतात सुद्धा किंवा आपल्याकडे एखादी सुखचैनीची गोष्ट नाही म्हणून सुद्धा आपल्याला हिणवतात. आणि योग्यही असतं म्हणजे काय त्यात काही चूक आहे अशातला भाग नाही. त्यांच्याकडे फोर व्हीलर मस्त भारीतली कार आहे, आपल्याकडे नाहीये. ठीक आहे, नाहीये ना. ठीक आहे, त्यांना हिणवायचं हिणवू दे ना. तो डुक्कर झाला म्हणून मी डुक्कर व्हायचं का? तो कुत्रा झाला म्हणून मी कुत्रं व्हायचं का? नाही, ठीक आहे ना, तुला काय व्हायचंय तो तुझा विषय आहे. मी शांत राहणार. मग माझी जी गरज आहे त्याच्यानुसार माझ्याकडे साहित्य, साधनं उपलब्ध आहेत. तुला गाडीची गरज वाटते, तू गाडी घे. 10,00,000ची घे, 50,00,000ची घे, करोडो रुपयांची घे, Tesla घे. तुझा प्रश्न आहे ना. माझी जी गरज असेल, त्याच्यासाठी मला जेवढं काय आवश्यक आहे तेवढं मी घेईल की. मला उद्या गरज वाटली 10,00,000ची कार गरजेची आहे, 10,00,000ची घेईन. हा जो भाग आहे. पण इंद्रिय विषय हे आपल्याला करून देत नाहीत आणि म्हणून त्याला ज्ञानी म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी 21व्या वर्षी जेव्हा समाधी घेतली, कित्येक संतांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला की कारण असं ज्ञान आजवर जे कोणी दिलं नाही आणि ज्या प्रकारे त्यांनी एक सामाजिक क्रांती घडवली माऊलींनी, लोकांमध्ये जो विश्वास निर्माण केला, इतकं साधं सोपं नव्हतं. तर अजून हे मिळावं अशी अपेक्षा होती. पण माऊलींनी शेवट ज्ञानेश्वरीचा करताना अनेक गोष्टी छान सांगून ठेवल्या. म्हणून कर्म हे केलंच पाहिजे. कर्मापासून पळ काढून काहीही मिळणार नाहीये. करायचं काय? तयोर्न वशमागच्छेत्तो यस्य परिपंथिनो. जर तुम्ही ह्या मार्गाचे प्रवासी असाल, जर तुम्हाला ह्या मार्गावर चालायचं असेल, तर तुम्हाला हे करावं लागेल. जर नसेल चालायचं, तर भरपूर गोष्टी आहेत तुम्हाला अशा करण्यासाठी. मस्त एन्जॉय करा, मस्त कम्फर्ट शोधा, सगळं छान-छान मिळेल तुम्हाला. सत्य काय आहे? सत्य तो म्हणेल, "नाही, नाही, हे तुम्ही चुकताय. हे असं नाही करायला पाहिजे." हे सांगणारा जो असतो, तो सत्य सांगत असतो. पण तो अप्रिय होतो. आणि तो म्हणतो, "यार माझ्या" काय म्हणतो, हं, काय म्हणूयात इगो हर्ट करतो माझा तो. मला आवडेल असं बोलत नाही. हे उदाहरण म्हणून घेतलं बरं का नाव, असं काही समजू नका. मग ह्याच्यावरती माऊली आपल्याला विवेचन करताना सांगतात. फार छान उदाहरणं दिली आहेत पुन्हा एकदा. "येरवी इंद्रियांच्या अर्था, सारिखा विषो पोखिता, संतोषु कीर चित्ता आपजेल." जर आपण ह्या इंद्रियांना त्यांना हवं ते करण्याचं विष जर देत गेलो, तर खरोखर मनाला संतोष प्राप्त होईल. मग आत्ताच मी म्हटलं ना तेच आहे. की तुम्ही जर सामान्य माणसं म्हणजे इतर लोकं जशी वागतात तसं जर करण्याचा प्रयत्न केला, इंद्रियांना सुखावं होईल असं वागत राहिला, मनाला छान-छान वाटेल, मनाप्रमाणे होईल यासाठी जगत राहिला, तर काय होईल यानी मनाला संतोषच मिळणार आहे. छान मस्त वाटेल तुम्हाला, भारी वाटेल. नो डाउट. परी तो संवचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू, जव नगराचा प्रांतू सांडी जेना. पण तो जो आनंद आहे, तो जो संतोष होणार आहे, तो सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. सुटाबुटात आलेला चोर आहे. "काले भुललियासी वरलिया रंगा, उसडोंगा परी रस नवे डोंगा." ते जे वरचं रूप आहे, छान सुटाबुटातला माणूस दिसतोय, पण तो चोर आहे. तो चांगल्या सभ्य बनून आलेला चोर आहे. हा जो मनाला आनंद मिळतोय, हा सभ्य रूपातल्या चोराचा आनंद आहे. सभ्य दिसणारा चोर काय करतो? गावाची शीव ओलांडली नाही, तिथपर्यंतच क्षणभर स्वस्थ असतो. म्हणजे ती गोष्ट माहिती ना आपल्याला गुरुचरित्रातली. तो जो वल्लभेश ब्राह्मण जो आहे, तो त्याच्या मित्रांसोबत चाललाय आणि मग नंतर त्याचेच सोबती जे आहे, अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्यात. आपलेच मित्र आपला गळा कापतात. वर-वर छान-छान असतात, पण नंतर तेच कधी आपला घात करून जातात कळत नाही. तसंच हा जो मनाला वाटणारा जो वरवरचा आनंद आहे, त्या चोरासारखा आहे माऊली असं म्हणतात. काय उदाहरण आहे माऊलींचं. विचार करा 12व्या शतकात दिलेलं उदाहरण आहे. की तो तुमची तोपर्यंतच साथ देतो, तोपर्यंत तुम्ही गावाच्या हद्दीत आहेत. कारण तोपर्यंत आजूबाजूला माणसं असताना तो तुमचा घात करू शकत नाही.
एकदा का वेस ओलांडली, जंगलाचा रस्ता सुरू झाला, की तुम्ही एकटे असता, तुम्हाला मदतीला कोणी मिळणार नाही. तो बरोबर डाव साधतो आणि खात्मा करतो. त्यावेळेला संकट येतं, त्यावेळेला हे सगळं मनाचा संतोष-बिंतोष जातो. मग अस्वस्थ व्हायला लागतं. अरे काय करू? कसं करू? असं करू? संपलं. जेव्हा खरी गरज आहे सक्षम, समर्थ असण्याची, तेव्हाच आपण ढासळतो. मग म्हणतो, "अरे तू तर एवढा भारी होता आणि असं कसं झालं?" सोपं नसतं हे. कठीण प्रसंगामध्येच तर परीक्षा होते ना. अदरवाईज काय हो, मी किती छान बोललो म्हणून तुम्ही काहीतरी म्हणणं आणि किंवा वाईट बोलणं याने काय फरक पडणार? काय फरक पडणार? काहीच फरक पडत नाही. ना तुमच्या आयुष्यात ना माझ्या आयुष्यात. फरक पडतो तो इथं. फरक पडतो तो इथं. की जो वरवरचा आनंद आहे, त्या वरवरच्या आनंदाचा त्याग करून मी त्या खऱ्या आनंदाच्या शोधाकडे वळेन. तिथे फरक पडतो. आणि म्हणून मी नेहमी सांगत आलो आजपर्यंत म्हणजे जेवढे गीते सुद्धा सेशन घेतलंय. उपस्थितांच्या संख्येशी मी कधीच गणित जुळवलं नाही. की किती लोकं उपस्थित आहेत, मग किती सांगायचं आणि किती तडफेने सांगायचं किंवा काय-काय सांगायचं. काय फरक पडतोय? 2 असले तरी सांगायचं तेच आहे. 100 असले तरी तेच सांगायचं आहे. 1000 असले तरी तेच सांगायचं आहे. कारण हे 2 आणि 100 आणि 1000नी माझ्या आयुष्यात काय फरक पडणार? एवढंच होणार आहे, माझ्या इंद्रिय विषयांचं चिता जे अग्नी जो आहे तो पेटत राहणार. वाह, वाह, वाह! 1000 लोकं होते माझ्या सेशनला. या पलीकडे काय सुख मिळणार आहे? पण जर जर ते 10, 15, 20 2 असतील माणसं ऐकणारी, पण त्या 2 माणसांच्या आयुष्यात जर फरक घडला, तर काय घडेल हो? 2 माणसं जी आहेत ती खऱ्या अर्थाने माणूस म्हणून ज्ञानाच्या मार्गावरती जर धावली, तर ऑफकोर्स त्या परमेश्वराला अधिक आनंद होईल ना की ती 1000 माणसं होती का 2000 होती. म्हणून किती जण आहेत ह्याने काही फरक नाही पडत. तुम्ही तुमचं कर्म किती प्रामाणिकपणे करताय, त्याचा फरक मात्र माझ्या आयुष्यावर पडतो. मी जर असं पार्शल राहिलो, की अच्छा आज कोण या भाग्यश्री ज्या आहेत त्या जॉइन झाल्यात बरं का. अच्छा मग मला असा त्यांना टॉन्ट मारायचा आहे आता असं मला त्यांना सांगायचंय. असं करून जर मी सेशन घ्यायला लागलो, तर काय होईल? कदाचित तुम्हाला तो टॉन्ट कळणारही नाही. कदाचित ती गोष्ट तुमच्या डोक्यावरनं जाईल किंवा कदाचित त्या भाग्यश्री ताईंना कळेलही. ठीक आहे त्यांच्या लेव्हलपर्यंत समजलं. माझ्या आयुष्यात काय घडणार आहे? माझं मन आता असं ते तयार अच्छा आज कोणाला टोन मारायचे आहे, आज कोणाला हे करायचं. माझं मन कलुषित होणार आहे. समोरच्या गर्दीला फरक काय पडेल ह्यानी काही महत्त्व नाही. माझ्या मनात मात्र निश्चित त्याचा परिणाम होत असतो. म्हणून इथं माऊली आपल्याला सांगता आहेत, अशा चोराच्या पासून सावध राहा. जो वरून सभ्य दिसतोय, पण आतून तो तुमचा घात करण्याच्या तयारीत आहे. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परी तो परिणामो विचारिता प्राणू हरी. बाबा वचनागादी विषय गोड आहेत, पण त्यांच्याविषयी अंतःकरणात कदाचित इच्छा उत्पन्न होईल, तरी पण तू ती उत्पन्न होऊ देऊ नकोस, कारण त्यांच्या परिणामांचा विचार केला तर ती घातक आहेत. आता हे विषांचे विविध प्रकार त्यांची नावं सोडून देऊया. साधं उदाहरण घेऊया. हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी याच्यावरती अनेक न्यूट्रिशन डॉक्टर्स आणि अनेक लोकं जे असतात ते सांगत असतात, की असा आहार असला पाहिजे, असं तुमची दिनचर्या असली पाहिजे, सगळं असं असलं पाहिजे. हे सगळं सांगतात. पण आपल्याला जमतं का तसं करायला? तर अजिबात नाही जमत. प्रॅक्टिकली ते आपल्याला करणं अवघड जातं. ते डॉक्टर ओरडायला येतात, का "का हो तुम्ही असं करत नाही? मी इतकं तुम्हाला सांगतोय." ते म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही तुमच्या कर्माने जावा. उद्या जर झाला परिणाम, तर आहेच तुम्हाला औषधोपचार." आज जे सुखावं वाटतंय, साखर किती प्रमाणात खा. थोडी खाल्ली ठीक आहे. उद्या जास्ती खात राहिला, सारखंच गोड-गोड खात राहिला, तर डॉक्टर म्हणतील, "हो, नंतर आजार लागला तर त्रास होईल." जाऊन दे डॉक्टर, पुढचं पुढं, आज बघतो. काय करणार आहे डॉक्टर? शांत बसतो तो. कारण इंद्रियांच्या अधीन झालेला त्या माणसाला शहाणपणा शिकवण्यात अर्थ नाही. ज्यावेळेला मग ते शुगर जाईल 400 आणि 450 आणि 500 मग तो माणूस बेशुद्ध झाला आणि आयसीयूत पडला आणि आणखीन काय झालं? "बाबा रे खायचा का गुलाबजाम?" "भाऊ ते आता गुलाबजामचं नाव पण नको बाबा मला." आता शहाणपणा आला ना. अनुभवायला आलं, त्रास झाला, वेदना झाल्या. तेच तर आहे. ते कितीही छान दिसायला असलं, तरी ते बाबा घातक आहे तुझ्या शरीराला. नको करूस ते. आज तुला मोबाईलवरचे व्हिडिओ, रील सगळं छान वाटतंय तुला, चांगली गोष्ट आहे. पण त्याने तुझ्या मनावरती वाईट परिणाम होतोय. तू गुलाम होत चाललेला आहेस तुझा या सगळ्या गोष्टींचा. जाऊन दे ना, गुलाम झालं तर काय हरकत आहे? हो गुलाम.
ह्या गुलामीचा ज्यावेळेला परिणाम भोगायची वेळ येते, त्यावेळेला मात्र गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात. म्हणून असं विष जरी किती छान-छान वाटलं, तरी ते घ्यायचा प्रयत्न करू नये. नाहीतर ते प्राणहरी, प्राण घेईल. देखे इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुरासे, जैसा गळी मिनू आमिषे फुलविजेगा. पुन्हा एक नवीन दृष्टांत. माशाला जो गळ लावतात पकडण्यासाठी. मासा बिचारा त्या खाण्याच्या ओढीनं धावत येतो. त्याला काय माहिती ते गळ लावलाय. जीव गमावून बसतो. तसेच हे विषय सुख आहे. वरून सगळे छान शुगर कोटेड आहेत. छान-छान साखरेचे त्याला वल्कलं लावली आहेत. वरून इतकं छान दिसतं. आज माझं काय कौतुक झालं. आज माझं मी असं केलं आणि आज इकडे एवढे पैसे दान केले, तिकडं अजून हे केलं, व्हॉटएव्हर. मनात काय उमटलं शुगर कोटेड. जेव्हा या शुगर कोटेडला धक्का लागेल, मग माझा इगो हर्ट होतो. मग हे विषय जे आहेत, बॉम्ब ब्लास्ट, संपलं. गेलं आयुष्य नश्वर. असं करत आयुष्य माझं संपलं. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊनी जाये, तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे. त्या गळाला लावलेलं जे अन्न आहे, ते अन्न बघून तो मासा येतो, पण त्याला कळत नाही त्याला तो गळ लावलेला आहे. तो तुझा प्राण घेऊन जाणार आहे. हे माशाला कळत नाही ना. आणि तो गळ झाकला असतो त्या अन्नाने. कव्हर करून ठेवलेला असतो. ते दिसू नये म्हणून. आहे की नाही? अशी वृत्ती असते. असंच हे इंद्रिय विषय. ते सावध राहावं आणि का प्रॅक्टिकली हे इम्प्लिमेंट करण्यासाठी का एफर्ट्स घ्यायला पाहिजेत? कारण हे आज शुगर कोटेड आहे, उद्या आपला घात करणार. तैसे अभिलाषी येणे किजेल, विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. क्रोधाग्नी जो आहे त्याचा हा भडका उडेल, सगळं भस्मसात करून देईल, जर या विषयांच्या लालसेनं अट्रॅक्ट. असो. म्हणून आशोची न करावा, मनेही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा बोलावा, नासो नेदी. एकदा रामकृष्ण परमहंस यांचं मार्गदर्शन चालू असतं, चर्चा चालू असते आणि ते सांगत असतात सगळ्यांना, की मनामध्ये कशाची इच्छा धरू नये. कारण इच्छा हीच कर्माची जननी आहे. ती ॲक्शन करायला लावते आपल्याला. म्हणून कशाची इच्छा धरू नये. जे घडतंय त्याच्यामध्ये राहावं. आता त्यांच्या समोरचा ऑडियन्स वेगळा असतो. तर ते असं छान सांगत असतात. तेवढ्यात एक शिष्य जो त्यांचा असतो, तो हात वरती करतो. "सर, आय हॅव अ क्वेशन." "गुरुदेव, मला एक प्रश्न आहे." ते म्हणतात, "काय प्रश्न आहे?" "गुरुदेव, तुम्ही आत्ता म्हणालात, की कुठलीही इच्छा धरू नये आणि इच्छा आली, की मग त्याच्यात अडकणं होतं." "ठीक आहे," म्हणे, "मान्य." "मग तुम्हीच म्हणताय, की देवाचं नाव घेत राहावं, नामस्मरण करत राहावं. मग आता ही नामस्मरण करण्याची पण इच्छा करावीच लागेल ना? मग ती तरी इच्छा कशाला पाहिजे? ती पण सोडून द्यायला पाहिजे." रामकृष्ण हसले. "बरोबर आहे," म्हणे, "तुझं. गंमत अशी आहे, शुद्ध पाणी जे असतं, त्याच्यामध्ये ज्यावेळेला गढूळता येते, ज्याच्यामध्ये टर्बिडिटी येते, अ, अशुद्धता येते. तर ही अशुद्धता ही काही पाण्याची आहे का? तर नाही. बाहेरून आलेल्या गोष्टी त्याच्या पाण्यामध्ये पडल्यात, त्यामुळे ते पाणी अशुद्ध झालंय. मग आता हे पाणी शुद्ध जर करायचं असेल, तर मला काय करावं लागतं? बाहेरूनच एक तुरटी नावाचा जो पदार्थ आहे, तो वापरावा लागतो आणि मग ती तुरटी फिरवली, की त्यातला जो काही गाळ आहे, तो सगळा तळाला जाऊन बसतो आणि माझं शुद्ध पाणी जे आहे, ते मला मिळतं." पण तुरटीचं एक वैशिष्ट्य असं आहे, की तुरटी हे सगळं काम करत असताना ती सुद्धा पाण्यामध्ये विरघळली जाते. तसं म्हणे ही जी नामस्मरणाची जी इच्छा आहे, ही नामस्मरणाची इच्छा असायलाच पाहिजे. जरी ती बाहेरून आलेली इच्छा आहे, इच्छाच आहे, तीच कर्म करून घेणार आहे. पण देवाचं नाव घेता आपणच देव होऊन जातो, मग ती इच्छाही संपून जाते. पण ती अवस्था येण्यासाठीच त्या तुरटीची आवश्यकता आहे, त्या नामाची आवश्यकता आहे आणि म्हणून नामस्मरण आवश्यक आहे. त्यामुळे इच्छा असाव्यात आणि नसाव्यात ह्या दोन्ही गोष्टी आहेत, पण कोणत्या असाव्यात याही तितक्याच महत्त्वाच्या. सत्कर्म करण्याची इच्छा असलीच पाहिजे, पण सत्कर्मात न अडकण्याची म्हणजे त्याच्यातले जी फळं आहेत, त्याच्यामध्ये वश होण्याची जी गोष्ट आहे, त्याच्यापासून अलिप्त राहायला पाहिजे.
जर सत्कर्माची इच्छाच नाही ठेवली, तर कोणीच सत्कर्म करणार नाही. सत्कर्माची इच्छा पाहिजेच, पण त्याच्या फळामध्ये अडकणं योग्य नव्हे. म्हणून माऊली असं म्हटलंय, "म्हणून हा अश्रूची न करावा, मनेही आठवून न धरावा, एक एकू निजवृत्तीचा बोलावा नासोनेदी." म्हणून हे जे साऱ्या विषयेच्छा आहेत, याला थारा देऊ नये. यांना अजिबात तुमच्याजवळ ठेवू नका. या विषयांची मनातही आठवण ठेवू नका. बघा, आपण मागच्या वेळेला हेच तर मी सांगायचा प्रयत्न केला होता, की का त्या ॲक्टिव्हिटीतनं बाहेर यायचं? झाली गोष्ट संपली, कुठलीही असो. आजचं सेशन झालं, ओके, फिनिश. त्याच्यावरचे जे काही आपले अभिप्राय दिले ते दिले. ओके, आता त्याच्यावर मी चिंतन करतोय. माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. दॅट्स इट. वॉव! ते किती छान झालं. मग तेव्हा किती 100 लोकं आले, नाच किती हे आले. कशाला पाहिजे? हां, व्यवहारासाठी तुम्ही विचार करत असाल, ठीक आहे. की आपल्याला ती संख्या अजून पाहिजे किंवा 10च लोकं आली, 22 कसे येतील, 50 कसे येतील, मग जे येतील व्हॉटएव्हर. अडकायचं नाही. कर्म करण्यापासून कुठेही परावृत्त भगवंत करत नाही. अडकायचं नाही. 22 आले, तितक्याच तडफेने काम करायचं. 100 आले, तरीही तितकीच, नाहीतर आता 100 झाले, आता बास झालं. आता काय करायची गरज नाही. करायचं. सातत्याने कर्म करत राहायचं. 100, 50, 20, 10 याने काही फरक पडत नाही. आपल्या मनातली करण्याची जी उर्मी आहे, का करायचंय? भगवंतासाठी करायचं. हे भगवंताचं कार्य आहे म्हणून करायचं. ती उर्मी जिवंत राहिली पाहिजे. संख्येने काही फरक पडणार नाही. जसं मी हे माझ्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असतो, तसं तुम्हीही हा प्रयत्न करायला पाहिजे तुमच्या लेव्हलवरती, की मी काय करू शकतो? हे शेवटी काय घडणार आहे, तर प्रत्येकाचं लाईफ चांगलं घडणार. त्यासाठी मी काय प्रयत्न करू? पण अच्छा, मी बघा 2 माणसं आणली, मग त्यांना कसं, मी एवढ्या लोकांना लिंक पाठवली म्हणून ते, अरे फॉरगेट इट. फॉरगेट इट. ती वश होणं आहे. तिथं थांबायचं आहे. तुम्हाला वाटलं करावसं, बिनधास्त करा. 100 लोकांना फोनाफोनी करा. ओके. कर्म झालं. थांबा. आता त्यातनं जे रिझल्ट येणार आहे बघा, मी दिलेले आले का? जॉइन झालेत का? बघू लिस्ट, फक्त मी पार्टिसिपंट लिस्ट बघूया कोण-कोण आले जॉइन. व्हाय? त्यांना यायचं असेल तर येतील ना, नाही यायचं नाही येतील. डझंट मॅटर. गोष्ट घडतेय काय? माझ्या मनामध्ये या गोष्टींचे इम्प्रेशन घडतायत. आता कदाचित हे गोष्ट तुम्हाला लागेल, कठोर वाटेल, पण शेवटी सत्य जे भगवंताने सांगितले म्हणून माऊली इथं म्हणलंय, फक्त एकू निजवृत्तीचा बोलावा नासू नये. फक्त काय करा, जे तुरटीचं उदाहरण दिलं तेच पुन्हा इथं माऊली सांगतायत. फक्त काय करा, स्वधर्माची जेवढी इच्छा आहे तेवढी त्यागू नका. पण ती आवश्यक आहे जगण्यासाठी. स्वधर्म करत राहायला पाहिजे. आपला स्वधर्म आपण निवडा. आपण गुरुचरित्रातही वाचलं. पूर्ण गुरुचरित्रात एकच गोष्ट वारंवार सांगितली महाराजांनी, स्वधर्माचं पालन करा. जो तुमचा स्वधर्म आहे तो पालन केलाच पाहिजे. तो न केलाच तर मात्र त्रासदायक आहे. अशा प्रकारे या आजच्या भागामध्ये भगवंताने आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला माझ्या परीनं जे मला काही सांगता आलं, मला जेवढं समजलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं, आणि त्यातनं आपलं जीवन आपल्याला घडवायचंय. म्हणून मी दरवेळेला जे म्हणतो, की आपल्यात बदल झालाय हे आपल्याला बऱ्याच वेळेला उशिरा कळतं किंवा काही वेळेला कळतही नाही, काही वेळेला कळतंही. पण जो काही बदल आहे हा समोरच्याला जाणवतोय का? हा एवढ्यासाठी भाग आहे, की ओके, आय एम ऑन द राइट वे. की मी एक, म्हणजे मी बरोबर चाललेले आहे एवढं कळावं. की जसं ट्रेन चाललेली आहे पटरीवरती, तर ती पटरीवर चालली आहे की नाही एवढं कळलं बास झालं आपल्याला. पटरीवर चालली म्हणजे ती त्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे. फक्त पटरीवरनं खाली नाही ना उतरत आहे एवढी काळजी घ्यायची. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण आपल्याच जज करत राहायचा, की बाबा हे चाललंय ना व्यवस्थित रस्त्यावर, ठीक आहे, काही हरकत नाही. तसं त्या प्रवास करताना मधी-मधी पाट्या लागतात. हे गाव अजून 100 किलोमीटर आहे, मग 50 किलोमीटर आहे. हे कशासाठी पाट्या आहेत? की तुम्ही बरोबर मार्गावरती आहात. याच मार्गाने पुढे जात राहा. हळू तुमचं गाव लागेल तुम्हाला. मग पहिलं 100 लागलं, अच्छा ठीक आहे. म्हणजे अजून 100 किलोमीटर गेलं की माझं ध्येय मिळणार आहे मला. आता किती राहिले? 50 राहिले. अरे वाह! म्हणजे 50 किलोमीटरचा टप्पा गाठला की मी. एक समाधान पण येतं आणि आता 50च राहिलंय. त्यासाठीची उमेद जी आहे ती पण टिकून राहते. अदरवाईज विचार करा, एखाद्या निर्जन ठिकाणावरून तुम्ही चाललाय. 200 किलोमीटरचं अंतर आहे आणि या 200 किलोमीटरमध्ये कुठेही पाटी लावलेली नाहीये. तर काही किलोमीटर अंतर गेल्यानंतर मनात भीती यायला लागते. अरे, पण चाललोय तर बरोबर चाललोय की नाही? रस्ता चुकलाय आपल्याकडनं. अरे, चुकला असेल तर आता मग कोण वाट दाखवेल? इथं तर माणसं पण दिसत नाहीये. आपोआप ही सगळी आंदोलनं मनामध्ये उमटायला लागतात. म्हणून पाठी असते. की तो विश्वासही आपल्याला मिळतो. आता Google मॅप आहे त्यामुळे बऱ्याचदा सोय होते आपली. पण विचार करा, जर मॅप नसेल तर मग आपल्याला ह्या पाट्याचा आधार देतात किंवा मग आपण कोणाला तरी विचारतो, "बाबा हे गाव इकडच आहे ना?" "हो, हो, याच रस्त्याने जावा."
तो एक दिलासा मिळतो आपल्याला आणि मग आपण पुन्हा जायला लागतो. तसंच आपण जे काही करतोय ते बरोबर होतंय की नाही? का मी स्वतःला पाठ थोपवून घेतोय, की हो, बरोबर चाललंय माझं. म्हणून ह्या गोष्टी करायच्या. बाकी त्याला फार काही महत्त्व द्यायचं नाही. फक्त मी रस्त्यावर आहे की नाही एवढंच बघायचं. पाट्या घेऊन जायचं नाही घरात. नाहीतर ते पाटी काढायची. हां, 50 किलोमीटर टाकली गाडी. त्रासदायक होईल. नंतर त्या म्हणजे प्रवासाला जर निघायचं असेल, तर बऱ्याच वेळेला असं होतं बघा, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं करून सगळं लागणार आहे मला असं म्हणून ती बॅग भरतो आणि नंतर इतकं बॅगेचं वजन, अरे बापरे! आता कोण उचलणार ती बॅग? घेऊ नका ना, जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्या. जेवढं उचलेल तेवढंच घ्या. पण हवंय म्हणून सगळं घेतो. नंतर त्याच गोष्टीचा आपल्याला त्रास जाणवायला लागतो. असो, ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि म्हणून ज्ञान जो आहे, ते विवेक जे आहे, ती जाणीव जी आहे, आता तुम्हाला ही गोष्ट नक्की कळेल, ज्यावेळेला तुम्ही कोणालाही समजवता, मुलांना असो, मित्राला असो, मैत्रिणीला असो, अजून कोणाला एखादी गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करता आणि त्याला समजत नाही. त्याला काय घडतं? का समजत नाहीये त्याला? तो मुद्दामून करतोय का आता असं म्हणता येत नाही. ते इतक्या वश झालेले असतं ते आवरण फोडणं इट्स नॉट ईझी. खूप अवघड आहे. ते करण्यासाठी स्किल लागतं. तो स्किल आपलं वाढवण्यासाठी आपण मेहनत घ्यायची. जेवढं शक्य आहे तेवढं आपण करावं, बाकी काही नाही. असो. सो ठीक आहे. धन्यवाद. आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल.